नमस्कार. ही मुलाखत फिक्स नाही आहे, म्हणजे त्याचं फिक्सिंग केलेलं नाही आहे काही. कारण मुलाखत म्हणले की आजकाल फार भीती वाटते सगळ्यांना, आणि शेतकरी आहेत त्यामुळे कदाचित आवाज आला नाही एखाद्यास ऐकू तर तुम्ही सांगा की आवाज येत नाही आहे म्हणून. सर्वप्रथम साधना, मुक्तांगण आणि महाराष्ट्र फाउंडेशनचे आभार यासाठी तिघांच्या वतीने मी मानतोय की एकतर शेतकऱ्यांचं कोणीच ऐकत नाही, आणि ऐकायला एवढे लोक, आणि पुन्हा त्याच्यात पुणेकर आल्यामुळे जरा सगळ्यांना आम्हाला भरून आलेलं आहे खूप. तर कल्पना अशी आहे की साधारणतः एका शेती तज्ज्ञाला 25 ते 30 मिनटं मिळावेत, पण ते सलग नाही. त्यामुळे 5-5 प्रश्न काढलेले आहेत आधी. त्यांना ते माहीत नाही आहेत प्रश्न, पण शेती समजून घ्यायची आहे, त्यांचं जे एक्सपर्टाईज आहे ते समजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काही असे वेगळे विचित्र प्रश्न पण नाही आहेत, अगदी साधे प्रश्न आहेत की ज्याच्यातून प्रत्येकजण त्यांची यशोगाथा उलगडून सांगेल. तर विश्वासराव पाटील हे आत्ता त्यांचं 81वं वर्ष आहे. गेले 60 वर्ष ते शेती करत आहेत. जळगावसारख्या लोहारा या गावामध्ये त्यांची आत्ता 125 एकर शेती आहे. पुणेकरांना जरा 125 एकर म्हणजे जरा जास्त वाटू शकेल, पण विश्वासरावांचं एक कौतुक म्हणून सांगतो की सगळी कोरडवाहू शेती आहे. आणि त्यांना कधीही तुम्ही विचारलं की कधी शेती पाहायला येऊ, तर ते म्हणतात फेब्रुवारीच्या शेवटी या, म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त ताण असेल पिकांवर. आता हे मला आधी सुरुवातीला विचित्र वाटायचं की असं का म्हणतात. मग मी एकदा त्यांच्या शेतावर गेलो तर त्या शेतामध्ये एक फ्लेक्स लावलेला होता. त्याच्यावर लिहिलेलं होतं की पुनर्जन्म असेल तर कोरडवाहू शेतकऱ्याच्या पोटीच जन्माला घाल म्हणून. हा त्यांचा शेतीवरचा दृढ विश्वास आणि त्या शेतीशास्त्रावरचं असलेला त्यांचा आत्मविश्वास हे दोन्ही त्याच्यातून दर्शवत होतं. तर त्यांना मला पहिला प्रश्न ज्येष्ठ म्हणून असं विचारतोय मी की हे कोरडवाहू शेती फायद्याची नाही, शेतकरी आत्महत्या करतात असं सगळेजण म्हणत असतात, तर तुमचं हे कोरडवाहूच्या विषयीचं प्रेम आता 81व्या वर्षी पण तुमचं तेवढंच प्रेम आहे की जे तुम्ही 20व्या वर्षी सुरू केलं, तर हे प्रेम कसं काय आणि कशामुळे आलं तुमच्यामध्ये? महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका, त्याचे सदस्य डॉक्टर तलाटी साहेब, मुक्तांगण मित्र त्याचे सर्व सदस्य, साधना साप्ताहिक सर्व सदस्य आणि आदरणीय शिरसाट साहेब, मुलाखत घेणारे आदरणीय ज्येष्ठ पत्रकार, ॲग्रोवनचे पहिले संपादक आणि मराठवाडा पेपर ज्यांनी चालवला प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अनंतराव भालेराव साहेब, त्यांचे वारसदार गेल्या 35 वर्षापासून पत्रकारिता कृषीची चालवत आहेत, आणि नाशिक मोहाडी फार्मचे आदरणीय विलासरावजी शिंदेसाहेब, सातारा फलटणच्या आदरणीय निमकर मॅडम साहेब, आणि उपस्थितामध्ये ज्यांनी मला बोट धरून शेती पाहिली आणि बोट धरून विद्यापीठात नेलं आणि ICRमध्ये नेलं, आणि 3 वर्ष ते मी आणि डॉक्टर रमेश चंदा सोबत ICRला काम केलं. ते आदरणीय डॉक्टर किरण कोकाटे साहेब गुरुस्थानी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना नमस्कार करून बळीराजाचे जे आहेत संपादक भोसले साहेब, प्रभाकर भोसले साहेब, त्यांनी शेतीच्या विचाराची नवी जुनी बांधणी केली, अनेक वर्ष केली, आणि ना नफा ना तोटा या सदरात केली. त्या मॅडम आणि भोसले साहेब या ठिकाणी आलेले आहे.
त्यांनासुद्धा नमस्कार करतो. राजे भोसले साहेब प्रत्यक्ष शेतावर आलेले आहे, त्यांनी जे असेल नसेल ते सर्व पाहिलेलं आहे. डॉक्टर किरण कोकाटे साहेबांनी पाहिलेलं आहे. आणि धारिया साहेब, त्यांचे वडील नीती आयोगाला अध्यक्ष होते, प्रमुख होते. त्यांची माझी दिल्लीत भेट व्हायची, ते सुद्धा या कार्यक्रमाला आलेले. आणि बरीच मंडळी आलेली आहे, जावई आलेले आहेत, मुलं आलेले आहेत. या सर्वांना नमस्कार करून कोणी चुकलं असेल तर माफी करून साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. कोरडवाहू जे म्हटलं जातं, पाण्याशिवाय काहीच नाही. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. ही काव्यपंथी बोलताना सबंध सृष्टी, निसर्ग, पर्यावरण, पशुपक्षी, जीव जनावर हे आपल्या डोळ्यापुढे फिरतात. आणि हे सांगत असताना मला वाटतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावाला पिण्यासाठी पाणी नव्हतं. 11 किलोमीटरहून गावाला प्यायला पाणी येत होतं. तर शेतीला पाणी काय असेल? साहेबांचा प्रश्न. शेतीला पाणी नव्हतं, प्यायला पाणी 11 किलोमीटरहून. 12-13च्या दुष्काळात टँकरने पाणी गावाला. कल्पना करा आपण. याही परिस्थितीमध्ये आम्ही 6 भाऊ, 6 भावंड, आणि शेती, दुसरं काहीच नाही. रात्री झोपताना शेती, सकाळी उठलं की शेती. तिला जलयुक्त करायची, हा मनामध्ये ध्यास. तर पहिलं काम केलं आम्ही कोरडवाहूला जिवंत करण्यासाठी. अतिशय मूलभूत जे आहे ते आमचा शेतकरी असेल नसेल ते, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण साहेबांनी जो प्रश्न केला त्याला मी सांगतो. काडी कचरा जो बायोमास आहे तो तिथल्या तिथे ठेवून त्याला आग, बत्ती, आगकाडी न लावता, ते हे भूमातेचं वस्त्र आहे, पितांबर आहे, साडी आहे, लुगडं आहे, त्याला जिवंत ठेवून त्याचं आच्छादन केलं. का केलं तर त्याच्या खाली जे जीवाणू असतात, धारिया साहेब, त्याच्या खाली जे जीवाणू असतात ते सजीव होतात. आणि जो कार्बन म्हणतो आपण, जो सेंद्रिय घटक म्हणतो, तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. आणि हा जो पावसाचा अमृताचा थेंब पडतो ते संधारण करण्याचं काम, ते जिरवण्याचं काम हा बायोमास करतो, हा काडी कचरा करतो. ते पराठ्या, तुराठ्या, दसकटं जे असतील ते त्याच ठिकाणी ठेवतो. हे करत असताना अतिशय महत्त्वाचा भाग, जो शेतकरी त्याची माती सांभाळतो तो त्याचं स्वातंत्र्य सांभाळतो. जो शेतकरी, जो देश त्याची माती सांभाळतो तो देश त्याचं स्वातंत्र्य सांभाळतो. आज सबंध आपण वाळवंटाकडे जातो, हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर. तर आम्ही आमच्या शेतीला, परिसरातल्या शेतीला 2200 एकरला कंपार्टमेंट बंडिंग केली. 2200 एकरला शासनाचे 75 लक्ष रुपये त्या काळामध्ये खर्च करून 2200 एकरला कंपार्टमेंट बंडिंग केली. आणि गाव परिसर नैसर्गिकरित्या जलतृप्त केला. त्याचा फायदा असा झाला की हा काडी कचरा जो आहे तो तर आहेच, परंतु हा जो अमृताचा थेंब, आता इतक्यात बोलले शिरसाट साहेब, पाऊस केव्हा पडतो, किती पडतो, काय पडतो काही सांगता येत नाही. जो पडतो त्या अमृताच्या थेंबाला आम्ही जिरवण्याचं काम केलं, पेरण्याचं काम केलं, रुजवण्याचं काम केलं या माध्यमातून. आणि वाहणारं जे पाणी आहे, वाहणारं धावणारं जे पाणी आहे त्याला थांबवलं, थांबलेल्या पाण्याला आम्ही जिरवलं. म्हणजे प्रत्येक जे काम केलं आम्ही आमच्या शेतामध्ये, प्रत्येक काम मातीचं जे केलं तर उताराच्या आडवे केले. नांगरटी, वखरटी, कोळपणी, पेरणी जे असेल ते उताराच्या आडवे केलं. आणि सरीवरंबा अतिशय महत्त्वाचं, कोळप्याला दोऱ्या बांधायच्या आणि माती लावायची, सरीवरंब्यानं काम केलं. म्हणजेच काय, कोरडवाहू आपलं भांडं तयार करायचं जागेवर, म्हणजे शेताला पाणलोट करायचं. फार मोठा विषय, मी एकटा खाऊन टाकेल. कोणते पिकं तुम्ही घेता कोरडवाहूमध्ये ते सांगा त्यांना. तर पिकं घेताना
शेतकरी साहेब माफ करा हां, एक पीक पद्धती करतो आपण, एक खातो का? आपण चौरस आहार घेतो. त्या भूमातेला सुद्धा चौरस आहार आपण दिला पाहिजे. तो अनेक पिकातून दिला पाहिजे. कसं? थोडक्यात सांगायचं, आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, साफळा पीक पद्धती, आच्छादन, वापसा आणि हिरवळीची पिकं, हे जर आपण आपल्या शेतामध्ये केलं तर ती कोरडवाहू शेती नक्कीच आपल्याला साथ देते. तो पाऊस कमी पडो जास्त पडो, म्हणजे सांगायचं आपल्याला की आपण हे उडीद घेतला किंवा तूर घेतली किंवा मका घेतला किंवा सूर्यफूल घेतलं, बाजरी घेतली, ज्वारी घेतली, आंबाडी घेतली, कापूस घेतला, कोणत्याही पिकामध्ये आम्ही आंतरपीक घेतो, मिश्र पीक घेतो आणि त्या पिकातून आम्ही आमची शेती उभी करतो. 10 मजली केलेली आहे साहेब शेती, 10 मजली कापसाची शेती 10 मजली केलेली आहे. कारण काय की एक जरी पीक आपल्या हातातलं गेलं तर या 10 मजल्यातलं 2 पिकं 3 पिकं आपल्या पदरात पडतात आणि रोग कीड अळी याचं नियंत्रण मोठ्या प्रमाणात होतं. विश्वासरावांच्या याच्यामधला एक इंटरेस्टिंग भाग होता जो त्यांना आता पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुमच्या शेतावरती जे पक्षी येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं. आपण जर आलात, साहेब आलेले आणि मी नामोल्लेख करत नाही, वेळ कमी आहे, तर ज्याला आपण वनभिंती म्हणतो, वनभिंती, त्या वनभिंती संपूर्ण शेतामध्ये 125 एकरमध्ये उभ्या केलेल्या आहे. त्या भिंतीमध्ये जैवविविधता आहे. बांबूचे बेटं, नदीकाठ, नालाकाठ, शेताचे बांध, लिंबाचे झाडं, उंबर आहे, बोरी आहे, बाभळी आहे, चिंच आहे, असे जैवविविधता उभी केलेली आहे. आणि याला एकच कारण आहे की त्या ठिकाणी पशु पक्षी वर्षभर आसरा घेतात आणि कोणत्याही पिकावर कोणताही रोग कीड आळी पडली तर त्याचं नियंत्रण नैसर्गिकरित्या हे पशुपक्षी करतात. आणि महत्त्वाची गोष्ट, त्यांची जी विष्ठा आहे ती विष्ठा जमिनीवर पडते. त्याच्या इतकं मंगल शुद्ध पवित्र खत पृथ्वीच्या पाठीवर नाही, पृथ्वीच्या पाठीवर नाही. या अनुभवातून बोलतो आम्ही. पण कोरडवाहू पासून एकदम नाशिकच्या सधन भागामध्ये जातोय. विलासराव शिंदे, विलासराव म्हटलं तर चालेल ना? नाही, विलासराव म्हणजे जरा थोडं हे वाटतं. आत्ता मगाशी बोलत असताना तुम्ही पाहिलं असेल की त्यांना मी असं विचारलं की तुमच्याविषयी विचारताना तुमचा जो टर्नओव्हर आहे सह्याद्री फार्म्सचा तो माझ्याकडे 1007 कोटी असा आहे 2023चा. तर ते म्हणाले की यावर्षीचा 1500 कोटी आहे. विलासराव शिंदे, तुम्ही गेम चेंजर आहात महाराष्ट्राच्या आणि भारताच्या शेतीचे. तुम्ही नायक आहात, तुम्ही बॉस आहात. त्याच्यामध्ये अनेक तरुणांना सध्या आयडॉल म्हणून तुमच्याकडे बघतात. तुम्ही शरद जोशींच्या चळवळीमध्ये होता, राळेगणला पण तुम्ही अण्णा हजारेंचं मॉडेल पाहून प्रभावित झाला होता. सुरुवातीला तुम्ही खूप प्रयोग केले पण ते सगळे तुमचे फसले, सगळे प्रयोग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही ॲग्रिकॉस होता, तुम्ही पदवी घेतल्यानंतर मग सगळे प्रयोग केले आणि एकदम तुम्ही मग कंटेनर घेऊन द्राक्षाचे नेदरलँडला गेला. आणि नेदरलँडला गेल्यावर तुम्हाला जसं त्या श्रीकृष्णाच्या याच्यामध्ये अर्जुनाला विराट विश्वरूप दर्शन झालं तसं शेतीचं हे जे विराट विश्वरूप दर्शन तुम्हाला झालं ते ॲग्रिकॉस ते आत्ता एक 1500 कोटीच्या कंपनीचा मालक. कसा हा प्रवास तुमचा होता? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. महाराष्ट्र फाउंडेशन, त्याचबरोबर मुक्तांगण आणि साधनाच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद की आम्हाला आज इथे आपण बोलण्याची संधी दिली. व्यासपीठावर सर्व मान्यवरांचेही मनापासून आभार. सर, आत्ता दादांनी जे सांगितलं त्यांचं मनोगत ते
शेती क्षेत्रातले ऋषी आहेत. त्यांचा आता 81 वर्ष, तुम्ही जसं म्हटले 62 वर्ष त्यांचा अनुभव आहेत. आणि जे काही त्यांचे अनुभव आहेत मी त्याला सर्वप्रथम वंदन करतो. आणि त्याचबरोबर त्यांच्यासारख्यांपासून दिशा घेऊन आम्ही चाललो आहेत. पण त्याचबरोबर काही थोडंसं मत माझे काही विरोध येतील तर त्याला समजून घ्यावं एवढी पण अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हटलं तर शेतीकडे जे आज पाहिलं जात आहेत, एक थोडंसं आपण एखाद्या त्याला पुस्तकी भाषेत म्हणता येईल किंवा मग थोडंसं एक आपण त्याला ग्लॅमरस म्हणता येईल. ग्लॅमरस नाही, मगाशी जसा विनोदजी शब्द वापरला, ग्लॅमर बिलकुल नाही. म्हणूनच काही जो काय असेल तो इथला उपस्थितीचा फरक असेल. पण त्याला एक आपण थोडंसं भावनेच्या नजरेने बघतो. काही कल्पना ज्या आहे पुस्तकी कल्पना तशी वस्तुस्थिती नाही आहेत. तर आज जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी जो कोणी शेती करतो आहे तो संघर्ष करतो आहे की त्याचा रोजचा प्रपंच, जसं जे काही घर चालण्यासाठी जेवढं काही त्याला कोणाही कुटुंबाला एक सन्मानाने जगता येईल एवढं उत्पन्न मिळावं ही कोणत्याही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते, ती मिळवण्याचा जो संघर्ष करतो आहे. आणि ते घडत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे, ही पण सर्वांना माहिती आहे. की आज जे काही महाराष्ट्रात आज आरक्षणात धरून आंदोलन होतं आहे, खरं म्हटलं तर सामाजिक आंदोलन म्हणता येईल. पण त्याचा मूळ जे काय आहे तर आर्थिक जे काही कारणं आहेत, आर्थिक दुरावस्था जी आहे शेतकऱ्याची ती आहेत, याची सर्वांना कल्पना आहेत. व्यक्तिगत पातळीवर मी हे सर्व जे काही कॉलेजच्या दिवसापासून आत्तापर्यंत सगळं अनुभवलं आणि यामध्ये जे शानपणे तयार होत गेलं, म्हणजे अनुभवातून तयार होत गेलेलं. मी काही खरं म्हटलं तर कॉलेजच्या ॲग्रिकॉस यापेक्षा नंतर जे काही शिकलो त्याला जास्त महत्त्व देतो. आणि ज्या आदर्श कल्पना होत्या शेतीच्या विषयीच्या कॉलेजला असताना, राळेगण स्थितीसारखं एक चांगलं आदर्श गाव आपलं तयार व्हावं अशा कल्पना होत्या. आणि त्याचबरोबर हे होतं की सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना आपलं प्रपंच कोणावर अवलंबून नको राहिला, म्हणून आपण आपली स्वतः शेती करावी, स्वतः शेती करत आपण ग्रामविकासाचं काम करावं अशा कल्पना होत्या. पण जेव्हा शेती करायला लागलो, स्वतः शेती करायला लागल्यावर एक वेगळ्या पद्धतीने मार खायला लागलो. आता ते मार खाण्याचे कारणं खूप होते. तसं पाहिलं तर आता पाण्याच्या प्रश्नापासून तर मग मार्केटच्या प्रश्नापर्यंत कोरडवाहू शेतीचा तुम्ही उल्लेख केला. आता खरं म्हणतं दादांनी जसं म्हटलं, कोरडवाहू शेती म्हणजे तिच्यामध्ये जे एक मूलभूत काम केलं बांधबंदिस्तीचं, पावसात येणार थेंब तो थांबवणं. पण झाडाला पाणी लागतंच, असं नाही की बा पाणी नसलं तरी झाड उत्पन्न देईल. आणि जगायला तर झाड होतं, पण जंगलामध्ये झाडं असतात. लोक म्हणतात की जंगलातली झाडं कशी त्याला उन्हाळ्यात पाणी नाही मिळालं तरी टिकतात, पण ते व्यावसायिक उत्पन्न नसतं. मी माझा पहिला अनुभव जो होता, मी 2 एकर शेती विद्यापीठाच्या शेजारी भाड्याने घेतली आणि 4% व्याजाने पैसे घेतलेत. असं गृहीत धरून का 3 महिने तर परत द्यायचे. आणि ते जे तिथे गृहीत धरलेलं, आम्ही मका पीक लावलं होतं, आपली गोड मका स्वीटकॉर्नचं 5 टन एकरी निघालं असं गृहीत धरून लावलं. ते 2 एकरामध्ये 10 टन निघालं पाहिजे, तर ते निघालं फक्त 1.5 टन. उत्पन्नाचा फरक का पडला तर शेतामध्ये जी विहीर होती त्या विहिरीचं पाणी तेवढं जेवढं पाहिजे तेवढं अपेक्षित नव्हतं. आणि मग ते शेतमालक होते, त्यांनी मला म्हटलं का तुम्ही जर मला आधी पैसे दिले तर मी विहिरीचं कामही करतो, मी काम होऊन जाईल माझं आणि पाणी तुम्हाला उपलब्ध होईल, अडचण नाही येणार. त्यांनी खर्च केला, आम्ही पैसे दिलेत, आम्ही इकडं मका पेरलेली. प्रत्यक्ष त्या विहिरीला म्हणा तेवढं पाणीच लागलं नाही, झाडाला पाणी जेवढं बघावं तेवढं मिळालं नाही आणि उत्पन्न काही अपेक्षित घडलं नाही आणि तो तोटा झाला. तिथून सुरू होते बरेच मग असे तोट्याचे बरेच काही वेगवेगळे विषय झालेत. तर हे सगळं मी अनुभवताना मला जे लक्षात आलं की शेती आपण आदर्श कल्पना म्हणून जर म्हटलं तर एका दाण्याचे 1000 दाणे होतात. म्हणजे शेतीसारखा फायदेशीर व्यवसाय दुसरा कोणताच असणार नाही. प्रत्यक्षात तसं घडत नाही. प्रत्यक्षात जे होतं तर जे काही होतं नैसर्गिक न्यायाने एकाचे 1000 दाणे होतात, ते 1000 दाणे ते शेतकऱ्याच्या हातात राहत नाही, तर ते दुसरीकडेच कुठेतरी जातात. मग कधी ते नैसर्गिक काही आपत्तीमुळे गेलेत, कधी मार्केटमधल्या काही घटकांमुळे गेलेत, असे बरेच काही असतात. पण प्रत्यक्षात तोटा होतो आहे असा अनुभव येतो. आणि मग यामध्ये जे एक थोडं म्हणजे व्यक्तिगत अनुभवातून जे शहाणपण येत गेला, शेतीमधला तोटा न होता शेती फायदेची करायची तर म्हणजे करायचं काय, तर जेवढे तोट्याचे कारण आहे त्याच्यावर सगळे आपल्याला ते उत्तर शोधावं लागतील. आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत जर पाहिलं, एका शेतापासून दुसऱ्या क्षेत्रापर्यंत जर पाईपलाईन घेऊन जात असेल मी, तर इकडून जेवढं पाणी तेवढंच इकडं पडायचं असेल तर ती पाईपलाईन पूर्ण लीक प्रूफ पाहिजे. प्रत्यक्षात जमिनीखाली असते त्याच्यामुळे लक्षात येत नाही तर कुठेतरी लीक झालेले आहेत आणि असे खूप लिकेजेस असतात. त्यातलं मी एखादं मला जेवढं लक्षात आलं तेवढं लीक काढलं, म्हणून ती पाईपलाईन पूर्ण ती मला अपेक्षित असलेलं रिझल्ट दिला असं होत नाही. जर मला तसं करायचं सगळे लीक काढायला पाहिजेत. म्हणजे शेतीमध्ये जर तोटा भरून काढायचं मला सगळे लीक काढायला पाहिजेत.
मग ते लीक खूप येतात. शेतामध्ये उत्पादन होताना आहेत, बाजारात गेल्यानंतर बाजारामध्ये तिथल्या मग काही तो नाशवंत माल असेल तर मग माल नंतर खराब होत असेल, बाजारातल्या घटकामध्ये असेल, तर एवढे सगळे जर काढायचे असतील तर मग आपल्याला आपली की संघटित ताकद असेल तरच होऊ शकतं, एकट्याच्या पातळीवर शक्य नाही. हे काही शहाणपण जे तयार होत गेलं आणि तेव्हा तुम्ही जसं उल्लेख केला जागतिक बाजाराशी जास्त संपर्क आला, तर अजून एक जे शहाणपण आलं किंवा म्हणजे जे चांगल्या पद्धतीने समजलं, जे शरद जोशींनी मांडलं की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय शेती जर फायदेशीर व्हायची असेल तर त्याला एक तर पहिलं स्वातंत्र्य पाहिजे, त्याचबरोबर त्याला सगळ्या त्या बाजारपेठेपर्यंत त्याला टिकण्याची त्याच्याकडे ताकद पाहिजे, तंत्रज्ञान त्याच्या हातात पाहिजे, एवढी क्षमता पाहिजे. हे सगळं जुळून आणावं लागेल आणि हे जुळलं तरच शेतीमध्ये बदल दिसेल. तेच आम्ही जेव्हा सह्याद्रीच्या माध्यमातून करत गेलो तर प्रत्यक्ष चित्र वेगळं तयार झालं. म्हणजे आज सह्याद्रीचे आकडे म्हणजे हे काही एका व्यक्तीचे नाही, जे समूहाचे आहेत, एकत्र मिळून जे काही आज सह्याद्रीचे सर्व सभासद आहेत सर्वांचे मिळून ते अशा प्रकारची एक भक्कम व्यवस्था उभी राहिली. आणि व्यवस्था आता एवढी भक्कम उभी राहिली की आता कोणताही प्रश्न आला तरी त्याला काही आता आम्ही त्याच्यावरून थांबवू शकत नाही, त्याच्यातून उत्तर शोध पुढे जातो आहे. म्हणजे सरकार जे करू शकत नाही ते आता शेतकऱ्यांची एकत्रित ताकद करते. तर हा सगळा प्रवास जो व्यक्तिगत म्हणजे मी स्वतः पाहिला, तर त्यातून जे लक्षात येतं की म्हणजे शेतीचं जे काही आज दुरावस्था आहेत किंवा जे काही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो जर बदलायचा असेल तर शेतीला पहिलं एक शाश्वत व्यवसाय म्हणून आणि त्याचबरोबर सन्मानाने जगता येईल एवढं उत्पन्न त्याला आहे त्या क्षेत्रातून मिळालं पाहिजे. आपल्याकडं 90% शेतकरी हे 2 एकर 3 एकरचे शेतकरी आहेत. दादांसारखं एवढं 100 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असलेलं तालुक्यामध्ये मोजके 2-3 शेतकरी दिसतील. 90% तर 2 किंवा 3 एकर सरासरी क्षेत्र आहे आणि 3 एकरामध्ये सन्मानाने जगता येईल एवढं उत्पन्न म्हणजे नक्की काय. आज आता सरासरी मध्यम वर्गाचं जरी आपण त्याचं बघितलं खर्च तरी साधारण 50,000 रुपये दरम्यान महिन्याला खर्च आहे. 50,000 रुपये जर महिन्याला खर्च आहे तर वर्षाला 6 लाख रुपये एवढं उत्पन्न आहे त्या क्षेत्रातून कसं मिळेल. इकडे ह्या दृष्टीने आता सगळं शेतीचं विचारधारा ठेवावा लागेल किंवा तशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल, तर मग माणूस तो शेतीतून बाहेर पडणार नाही, तर तो आहे तिथे ठिकाण थांबायला तयार होईल. प्रत्येकाला आज गावातून बाहेर पडावंसं वाटतं, प्रत्येकाला शेतीतून बाहेर पडावंसं वाटतं. या पुण्यामध्येच आज जर पाहिलं तर मराठवाड्यातून कमीत कमी आज 50,000 ते 1 लाखाच्या दरम्यान मुलं फक्त स्पर्धा परीक्षेत तयारी करायला इथं आज राहत आहेत. म्हणजे पुण्याच्या आम्ही मध्यंतरी थोडेसे काही आकडेवारी काढली होती. म्हणजे पुण्याच्या शहरामध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार कोटी हे ग्रामीण भागातून इकडे ह्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस म्हणा किंवा ते त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था म्हणा किंवा त्याच्यासाठी खाण्याची व्यवस्था असतील याच्या निमित्ताने ते येत आहेत तिकडचं. आणि तो कशासाठी तर फक्त एक सरकारी नोकरी, एक शाश्वत उत्पादन साधन, ते जर ते जागेवरच मिळालं तर कशाला येईल. आणि हे आता हे जे काही आहे सगळे प्रश्न पाहिले तर सगळे आर्थिक प्रश्न आहे. शरद जोशींनी एक त्यांनी जी कल्पना मांडली होती, जर शेतीची आणि ग्रामीण भागाची जी काही आता सध्या झाली दुरावस्था ती बदलायची असेल तर मार्शल प्लॅनसारखी कल्पना मांडली त्यांनी. तशी एक मार्शल प्लॅनसारखी गोष्ट राबवली पाहिजे असं त्यांनी मांडलं होतं. म्हणजे ज्यांनी शेतीची ही दुरावस्था केली म्हणजे काही एक्सप्लॉटेशन झालं असेल तो सगळाच घटक, तो शहरातला घटक, इंडस्ट्रीमधला घटक, त्यांनी शेती उभी करायला परत तशा प्रकारची गुंतवणूकही करावं लागेल, त्याला पुढाकार घ्यावा लागेल. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस झालं ज्या त्या राष्ट्रांनीच पराभूत राष्ट्र उभं करायला ज्या पद्धतीने मार्शल प्लॅन राबवला तर तसं करायची गरज आहे. आणि मोठ्या ताकदीने शेतीमध्ये गुंतवणूक होणं, तंत्रज्ञानाचा वापर होणं, संघटित पद्धतीने शेतकरी एकत्र येऊन त्यांचा व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर कोणत्याही सरकारचे कोड्या न घेता ते त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर त्यांचा शेती व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि त्याचबरोबर शाश्वत करतायत असा दृष्टिकोन चालावा लागेल. तर सह्याद्रीने ती दिशा पकडली आणि प्रत्यक्ष आज जे काही 12 वर्षात आहे काही प्रमाणामध्ये ते घडताना आम्ही बघतोय आणि दिसतंय की आता आपण म्हणजे या 30 वर्षानंतर आता खऱ्या वाटेवर चाललो. म्हणजे आता तसं पहिलं तर होतं पायाभरणीच आहे, म्हणजे आम्ही काही खूप मोठं यश संपादन केलं असं वाटत नाही. जे काय आहे ते पायाभरणीच आहे, पण आता योग्य दिशा सापडली असं म्हणायला काही हरकत नाही. पण म्हणजे 9 फळं पिकं आत्ता तुम्ही तुमच्या सह्याद्री फार्म्सच्या याच्यामधनं करता, तर थोडीशी आकडेवारी पण सगळ्यांना सांगा, कारण ते फार ठसक्यात सांगा जरा, पुणेकरांना कानात गेलं पाहिजे की एका शेतकऱ्यांनी काढलेली नाशिकसारख्या दिंडोरी भागातल्या सह्याद्री फार्म या शेतकरी उत्पादक कंपनीचं टर्नओव्हर किती कर्मचारी आहेत आणि किती ठिकाणी तुम्ही एक्सपोर्ट करता. आज सह्याद्रीची जी मुख्य पिकं आहेत आमच्या सभासदांची त्याच्यामध्ये द्राक्ष, त्याचबरोबर डाळिंब, केळी, नंतर आंबा, टोमॅटो,
स्वीटकॉर्न आणि आत्ताच नुकतंच आम्ही संत्रा म्हणजे सगळ्या संत्रावर्गीय फळं आणि त्याचबरोबर काजू अशी 8 पिकं आमची सर्व सभासदांची मिळून एकत्रित आता ती पूर्ण साखळी मूल्य साखळी उत्पादनापासून तर त्याची जी काही हाताळणी प्रक्रियापासून तर मार्केटपर्यंतची अशी एकत्रितची मूल्य साखळी जी अमूलनी दुधामध्ये करायचं एक तसं ते मोठं एक मॉडेल उभं केलं त्याच पद्धतीने हे फळपिकांमध्ये आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. आणि आज जवळजवळ सगळ्या सभासद मिळून 40,000 एकर क्षेत्राचं एकत्रित पूर्ण सगळी जी व्यवस्था आहे ही सगळी डिजिटल पद्धतीने म्हणजे प्रत्येक शेतामध्ये काय घडतं आहे तिथून तर त्यानंतर माल निघाल्यापासून तर ग्राहकापर्यंत हे पूर्ण आज एक ट्रान्सपरंटली आणि त्याचबरोबर पूर्ण ट्रेसेबल अशा स्वरूपात एकत्रित यंत्र उभे राहिले. आणि त्यातून म्हणजे एक ग्राहकाच्या बाजूला एक जे उत्पादन आहे त्याच्याविषयी जो विश्वास आहे हे उत्पादन जे आहे ते पूर्णपणे रेसिड्यू फ्री आहेत, कोणतेही म्हणजे विषमुक्त आहेत. त्याचबरोबर ते पूर्णपणे सगळ्या निसर्गाच्या सगळ्या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करून झाला आहे, जमिनीची काळजी करून झालं आहे, त्याचबरोबर तिथल्या सगळ्या संस्थांची काळजी करून झालं आहे याच्याविषयीची खात्री आणि त्याचबरोबर योग्य किमतीमध्ये ही आणि त्याबरोबर ती जागतिक दर्जाची अशी सगळी एकत्रितची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये आज सह्याद्रीची सगळीकडेच म्हणजे आज आम्ही भारतात तर मुख्य सर्वच बाजारपेठामध्ये आहोत पण जगातल्या सगळ्या मुख्य बाजारपेठा म्हणजे ज्यामध्ये युरोपमधले सगळे मुख्य सर्वच देश खास करून जिथे या आरोग्यासंदर्भातले जेवढे काही निकष आहे ज्याला सगळ्यात स्ट्रिंजंट म्हणता येईल बघा जास्तीत जास्त ते काटेकोर असे जर्मनीच्या बाजारपेठेमध्ये, जपानच्या बाजारपेठेमध्ये, युरोपमधले सगळे देश त्याबरोबर अमेरिका 42 देशाची सगळी मिळून सह्याद्रीच्या टोटल टर्नओव्हरपैकी 50% उलाढाल आली ही आज बाहेरच्या बाजारामधून आहेत. 6,500 लोकांना रोजगार सह्याद्रीचा एका म्हणजे जेवढं काही आमचा कॅम्पस आहेत एका कॅम्पसमध्ये 6,500 लोकांना रोजगार मागच्या 10 वर्षात तयार झाला आणि तो पण उत्तम दर्जाचा म्हणजे रोजगार म्हणजे फक्त नावाला रोजगार नाही तर उत्तम दर्जाचा. जिथे आता आमच्याकडे बँगलोर किंवा दिल्लीसारख्या शहरातून लोक तिकडचे जॉब सोडून इकडे काम करायला आले, मुंबई पुण्यातून आलेत. मग तेवढा दर्जाचा तो जॉब तशा प्रकारची व्यवस्था ग्रामीण भागात तशी तयार होत गेली. तर मोहाडी तसं पाहिलं तर छोटं गाव आहे, गावाची लोकसंख्या आज आता 6-7 हजार असेल पण तेवढंच त्या गावामध्ये आज जवळ 6,000 लोक बाहेर येऊन काम करायला लागलेत. अशी ती म्हणजे उलटी जी काय म्हणतोय गंगा तशी ती गावातून शहराकडे जायची, शहरातून लोक गावाकडे येत आहेत असं ते घडतं आहे. आमच्या सगळ्या सभासदांच्या मिळून जवळजवळ आज पाहिलं जे सह्याद्रीचे 22,000 सभासद प्रत्येक शेतामध्ये सरासरी 3 लोकांना रोजगार तो पण तेवढा दर्जाचा म्हणजे कमीत कमी आज जे काही मिनिमम वेजेस ॲक्ट असतील त्यापेक्षा 40 ते 50% बेटर रिटर्न अशा पद्धतीने तिथे पण सरासरी 4 लोकांना असं जवळजवळ 88,000 लोकांचा रोजगार सगळ्या आमच्या भागात तयार झाला आहे. एकंदरीत जे आहे म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम ज्या पद्धतीने पुराची कल्पना मांडली ती प्रोव्हाइडिंग अर्बन ॲमिनिटीज रूरल एरिया तसं झालं म्हणजे जर गावामध्ये आणि शहरामध्ये जर सुविधामध्ये काही बदल नसेल आणि गावातल्या माणसाला जर तेवढं आर्थिक उत्पन्न तेवढं शाश्वत असेल तर ती गावातला माणूस शहराकडे जाणारच नाही. तर तेवढं ते सह्याद्रीच्या आजूबाजूला मागच्या 10 वर्षात घडताना आम्ही आता बघतोय. हे इन्व्हर्स मायग्रेशन याला आपण म्हणतो की याचं श्रेय एका शेतकऱ्याला आपण खरं म्हणजे देतोय. आणि तुम्हाला मी आव्हान करेल की एकदा वेळात वेळ काढून कधीतरी दिंडोरी तालुक्यातल्या या सह्याद्री फार्म्सचं तुम्ही जर का दर्शन घेतलं मुळात ती जी काय ज्या याच्यावर आणि ज्या छान पद्धतीने उभारणी केली आहे तर परदेशातले लोक येऊन तिथे म्हणत आहेत की एकदम परफेक्ट आहे म्हणून. म्हणजे आपण तर ते पाहिल्यावर स्तंभित होऊन जाऊ. तर माझं तुम्हाला सर्वांना एक आव्हान आहे की एकदा केव्हा तरी जाऊन सह्याद्री फार्म तुम्ही जरूर बघावं. चंदाताई निमकर शेतकरी आहेत. थोडं शेतकऱ्याच्या याच्यामधला जो जोडधंदा आहे शेळी मेंढी पालन याच्यामध्ये चंदाताईंनी आपलं करिअर केलेलं आहे. म्हणजे मला त्यांचा बायोडाटा वाचताना एक जरा गंमत वाटली की आधी कॉमर्सची पदवी घेतली आणि एकदम ते डॉक्टर विनर बरोबर आहे त्यांचं नाव हां ते त्यांच्या घरी त्यांना वडिलांना त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ते भेटायला आले आणि डॉक्टर विनर हे स्कॉटलंडचे मोठे अनुवंशशास्त्रज्ञ आहेत त्यावेळेस होते.
त्यांचा प्रभाव पडल्यानंतर या ताई एकदमच ताळेबंद खर्चाचा मांडायच्या ऐवजी एकदमच नारी सुवर्णा अशी एक मेंढी त्यांनी जन्मालाच घातली. एकदम 2 कोकरं देणारी, त्याचं खास वैशिष्ट्य आहे USP. 2 म्हणजे जुळं देणारी ती मेंढी जी आहे, त्याच्यासाठी नारी सुवर्णा याच्या जन्मदात्या आहेत चंदाताई निमकर, आणि वेगळं क्षेत्र आहे खूप. तर त्यांना मला असं विचारायचं होतं की असं एकदम कॉमर्स सोडून तुम्ही इकडे मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये कशा काय रमलात एकदम, आणि कसा होता प्रवास हा? सर्वप्रथम मला जेव्हा विनोद शिरसाटांचा फोन आला की तुम्ही असं मुलाखतीसाठी याल का पुण्यामध्ये, तेव्हा एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला की एकतर शेळ्या मेंढ्यांमधलं काम आणि ते सादर करायला पुण्यामध्ये आमंत्रण, म्हणजे मला अगदी असं कृतकृत्य झालं. तर मी हा माझा बहुमान समजते आणि त्याच्यामुळे मी संयोजकांचे आभार मानते, आणि व्यासपीठावरती एवढ्या मान्यवर लोकांबरोबर बसून मला हे सादर करण्याची संधी मिळते, हे पण माझं भाग्य आहे. तर थोडीशी पार्श्वभूमी सांगायची तर की लहानपणापासून मी अतिशय बंडखोर वृत्तीची, आणि त्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची SSC परीक्षा असायची आणि महाराष्ट्रातनं एकदम नंबर काढले जायचे, आणि ते सगळे अर्थातच पुण्या मुंबईतले असायचे. आणि मी त्या 10वीच्या परीक्षेमध्ये फलटणमध्ये अर्थातच शाळेत होते आणि मी 3री आले. आणि मग मी असं म्हटलं की मी 3री आले म्हणजे सगळेजण म्हणतात की तू आता शास्त्र शाखेकडे जाणार, मग मी शास्त्र शाखेकडे जाणारच नाही. आणि चक्क म्हणून म्हणजे हा सगळा मूर्खपणातनं झालेला हे आहे. आणि तिथे मी CA सुद्धा होणार होते, आणि ज्यांच्याकडे मी आर्टिकलशिप केली तर ते UB गुजर सर तिथे बसलेले आहेत. आणि मला पुढे ते ध्यानात आलं की माझी निवड चुकली, आणि माझा खरा पिंड हा वैज्ञानिकाचा आहे. पण माझ्या स्वभावाप्रमाणे मी कुठलंही काहीही काम करायला लागले तरी ते झोकून देऊनच करायचं असा स्वभाव आहे. त्याप्रमाणे मी ते सुद्धा मनोभावे केलं. पण मग 2 वर्ष आर्टिकलशिप केल्यावर मला ते काही सहन होईना, आणि मग मी म्हटलं की मी हे करण्यात माझं आयुष्य नाही घालवणार. मग त्यावेळेला मला सर पण म्हणाले होते की तू विचारपूर्वक हा निर्णय घेतेस का, एवढी चांगली करिअर तू का सोडून देतेस वगैरे वगैरे. पण माझ्या भाग्याने मी एकतर आईवडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, त्यामुळे मी जेव्हा त्यांना सांगायला गेले की मला हे CA करायचं सोडून द्यायचं, मग ते सोडून असं ते म्हणाले. आणि मला खरं कळत नव्हतं की आपण काय करावं, म्हणजे मला स्वतःचीच ओळख नव्हती त्यावेळेला. आणि मग वडिलांची जी शेती आहे, राजाळे गाव आहे फलटण तालुक्यामध्ये, तिथे वडिलांची शेती होती. ते शेतीवर राहिले नाहीत कधी, पण मग ते मला म्हणाले की तुला शेती करून बघायची आहे का. मी म्हटलं हो. आणि त्यानंतर 3-4 वर्ष मी शेतीच केली. पण मी त्यांना म्हटलं मी फलटणमध्ये राहून नाही शेती करणार, मी तिथं जाऊन राहणार, आणि मी अजूनही तिथंच राहते, आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्याशिवाय करते. पण मग काही वर्ष शेती केल्यानंतर मला एक काहीतरी सॉलिड असं काहीतरी बौद्धिक आव्हान पाहिजे आपल्याला असं वाटायला लागलं. आणि माझे वडील हे एक अतिशय अफलातून व्यक्ती होते, आणि त्याच वेळेला त्यांनी शेळ्या मेंढ्यांमध्ये डोकं घालायला सुरुवात केली होती, आणि तुफान वाचन त्यांचं असायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप वाचन केलं, आणि त्यांच्या लक्षात आलं की शेळ्या मेंढ्यांमध्ये परदेशात खूप संशोधन झालेलं आहे त्यांच्या उत्पादकता वाढीविषयी, आणि त्या मानाने भारतात झालेलं नाही आहे. कोरडवाहू भागामध्ये शेळ्या मेंढ्या हे एक महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे. खूप तळागाळातले लोक शेळ्या मेंढ्या पाळतात, आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला
ह्या शेळ्या पाळतात, तो एक पूरक व्यवसाय असतो. आणि उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात दुर्दैवाने, परंतु राजस्थानसारख्या राज्यात ह्या होत नाहीत. कारण त्याचं थोडंसं कारण असं की त्यांच्याकडे पशुपालन खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. म्हणून त्यांनी डोक्यात घेतलं, माझे वडील बनबिहारी निमकर, त्यांनी की आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये संशोधन सुरू करायचं. आमची निमकर कृषी संशोधन संस्था ही माझ्या वडिलांनी 1968 साली चालू केली होती आणि ती वेगवेगळ्या पिकांमध्ये संशोधन करण्यासाठी चालू केली होती. त्यावेळेला ज्वारी, कापूस, बाजरी, करडई, सूर्यफूल अशा वेगवेगळ्या पिकांमधल्या सगळे हायब्रिड जाती त्यावेळेला विकसित केलेल्या होत्या. आणि त्या हायब्रिड कापसाच्या उत्पन्नातनं सातारा, सोलापूर वगैरे या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा फटफट्या आल्या लोकांच्या घरी. मोटरसायकलला त्यावेळेला फटफटी म्हणत होते. आणि मग नंतर माझ्या वडिलांनी हा सगळा अभ्यास सुरू केल्यावरती त्यावेळेला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. म्हणजे हा साधारण 1980च्या दशकातल्या मध्याची हे असावी वेळ. आणि हे सगळं त्यांनी शरदरावांना सांगितल्यानंतर शरदरावांनी एक शेळी मेंढी आयोग स्थापन केला आणि त्याचं अध्यक्ष नेमलं BV निमकरांना. मग त्या निमित्ताने त्यांनी आणखी भरपूर अभ्यास केला या सगळ्या शेळी मेंढी क्षेत्राचा आणि भरपूर प्रवास केला. त्यावेळेला मी पण त्यांच्याबरोबर हा प्रवास केला. आणि डॉक्टर जेरल्ड वीनरना त्यांनी ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून त्यावेळेला आमच्याकडे बोलवलं होतं की तुम्ही आम्हाला सल्ला द्या की हे सगळं शेळी मेंढी पैदास आम्ही कशी करायची. मग त्यावेळेला ते जेरल्ड वीनर इथे आले आणि मी त्यांच्याबरोबर बऱ्याच चर्चांमध्ये सहभाग घेतला आणि मला असं वाटायला लागलं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांनी सल्ला दिला की स्कॉटलंडमध्ये एडिनबरा विद्यापीठामध्ये MSc ॲनिमल ब्रीडिंग हा अभ्यासक्रम आहे आणि तुला जर का तुमच्या या संस्थेमध्ये ह्या विषयावर काम करायचं असेल तर मी असा सल्ला देईन की तू तो अभ्यासक्रम कर. आणि 1 वर्षाचा तो अभ्यासक्रम आहे. मी म्हटलं की माझी BCom डिग्री आहे आणि त्याच्यानंतर मी इकॉनॉमिक्स घेऊन MA सुद्धा केलं होतं, तर ह्याच्या आधारावर ते मला MScला कसा प्रवेश देतील. तर ते म्हणाले की त्या कोर्सचे जे संयोजक आहेत त्यांच्याशी मी बोलतो आणि ते देतील तुला प्रवेश. मग त्या संयोजकांशी आम्ही बोललो आणि ते एक विल्यम हिल म्हणून अतिशय जगदविख्यात असे जेनेटिसिस्ट ते होते. हे मला सगळं नंतर कळलं. आणि ते म्हणाले की इफ यू आर न्यूमरेट, म्हणजे तुला आकडेवारी, आकडेमोड वगैरे जर कळत असेल तर हा अभ्यासक्रम तू करू शकशील. आणि किती अभ्यास करायचा, पास व्हायचं का नाही वगैरे हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. प्रवेश द्यायला माझी काही ना नाही आहे, फी घेणार तुझ्याकडून. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रवेश दिला आणि मी तिथं गेले. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे आपण जरा शिवधनुष्यच उचललंय, पण मग जे धरलंय ते सोडायचं नाही, ते पूर्णत्वाला न्यायचं. आणि मुख्य म्हणजे ते विल्यम हिल ब्रिटिश होते ते. आणि लक्षात आलं की कुठल्याही लेक्चरमध्ये ते काय बोलतात तर त्यांचा ॲक्सेंट इतका वेगळा होता की मला त्यातला एकही शब्द कळायचा नाही. आणि या जो तो ॲनिमल ब्रीडिंग हा विषय आहे, क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स, तर ते फळ्याच्या एका बाजूला सुरुवात करून दुसऱ्या बाजूपर्यंत त्याचं एक इक्वेशन त्यांचं जायचं. मला काही कळायचं नाही. मग मी रात्री घरी जायचे आणि एक टेक्स्टबुक ऑफ क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स म्हणून होतं फॉल्कनर नावाच्या दिग्गजांचं, आणि त्याच्यावरनं मी तो अभ्यास केला. आणि अशा प्रकारे तो सगळा मी अभ्यासक्रम शेवटी पार पाडला आणि मला त्याच्यात डिस्टिंक्शन पण मिळाली. आणि मग आता पुढे काय करायचं, MSc झाली. तर एडिनबरा विद्यापीठामधले लोक म्हणाले की तुम्हाला इथे PhD करायचे असेल तर आम्ही स्कॉलरशिप देतो. तर मग मला असं वाटलं की नाही, आपल्याला भारतातल्या पशुसंवर्धन क्षेत्राविषयी काहीच माहिती नाही आहे. मग आपण पशु पैदास या क्षेत्रामध्ये जर का पदवी केली असेल तर आपण परत जाऊन पहिल्यांदा ती माहिती घेतली पाहिजे आणि मग आपण PhDचा विचार करू. म्हणून मग मी परत आले
आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी या आमच्या संस्थेमध्ये, निमकर कृषी संशोधन संस्थेमध्ये पशुसंवर्धन विभागाची स्थापना केली होती. आणि मला आठवते की मी परत आले तेव्हा म्हणजे मनामध्ये एक मोठं विचारांचं वादळ माझ्या सुरू झालेलं होतं की हे पशुपैदास ही परदेशामध्ये कशी करतात ते मी बघितलेलं होतं. परंतु मला असं दिसत होतं की भारतामध्ये एवढ्या चांगल्या गायींच्या जाती, गीर, साहिवाल आणि कितीतरी इतर, मग या जातींचं जर का याच्यावरती पद्धतशीर पशुपैदास शास्त्राची तत्व वापरून जर का त्यांची आनुवंशिक सुधारणा केली असती तर मग आज जे होल्स्टीन फ्रिजियनचं वीर्य आयात करावं लागते ते करावं लागलं नसतं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि अजूनही आहेत त्या गोष्टी. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये इतकं सारं करण्यासारखं आहे, त्यातलं आम्ही तर फारच थोडं करतो आहोत. मग मी परत आले आणि मग आम्ही कामाला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग पुन्हा विषय आला की मेंढ्या ह्या लोकरीसाठी पाळल्या जातात असा बहुतेक शहरी लोकांचा तर समज असतोच. परंतु महाराष्ट्राच्या आम्ही जिथं राहतो त्या भागातल्या मेंढ्या या त्यांची लोकर फार जाडी भरडी असते आणि त्याच्यामध्ये केसाचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्या लोकरीला काही किंमतच नसते. मिळाले तर 7-8 रुपये किलोला मिळतात आणि प्रत्येक मेंढीमागे साधारण 600 ग्रॅम लोकर एका कातरणीमध्ये मिळते. तर त्या मुख्य पाळल्या जातात, त्या कोकरांसाठी पाळल्या जातात आणि ती कोकरं ही मटणासाठी विकली जातात. आणि मग त्यावेळेला माझ्या वडिलांच्या मनात हा विचार आला की आपण जुळी कोकरं होणारी मेंढी तयार करूया. आणि मग त्यातनं ह्या सगळ्या प्रकल्पाची सुरुवात झाली. मग आम्हाला पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनमध्ये एक जुळी होणारी कोकरं आहेत, जुळी कोकरं देणारी मेंढी आहे असं कळलं. आणि मग ती गरोळ मेंढी आम्ही तिथून आणली फलटणला आणि त्या संकरीकरणामधून हा गुणधर्म स्थानिक मेंढ्यांमध्ये आणला आणि त्याच्यातून नारी सुवर्णाची उत्पत्ती झाली. आणि मग नंतर हे लक्षात आलं की ती जुळी कोकरं होण्याचा गुणधर्म हा एका जनुकावरती अवलंबून होता. आणि तो जनुक हा नंतर लक्षात आलं की त्याचं नाव बरुला जनुक असं होतं, बरुला जीन. आणि तो या पशुपैदास शास्त्रामध्ये फार जगभरात प्रसिद्ध झालेला जीन होता. कारण बहुतेक सगळे जे पशुसंवर्धनातले महत्त्वाचे गुणधर्म आहेत, म्हणजे उदाहरणार्थ वाढीचा दर किंवा दूध उत्पादन, तर या प्रत्येक गुणधर्मावरती परिणाम करणारे हे अनेक जीन्स आहेत आणि त्याचा परिणाम, प्रत्येक जीनचा परिणाम हा खूप थोडा थोडा असतो. परंतु हा जो बरुला जीन आहे तर त्याचा परिणाम खूप मोठा आहे. म्हणजे एका कोकराची 2 कोकरं म्हणजे 100% वाढ ही त्या जीनमुळे होऊ शकते. आणि मग ती नारी सुवर्णा ही मेंढीची जात आम्ही तयार केली आणि ते साधारण 2008-09च्या सुमाराला आम्ही त्याचा प्रसार करायला सुरुवात केली आणि ती जात नंतर अतिशय लोकप्रिय झाली. म्हणजे कर्नाटक मधल्या बऱ्याच मेंढपाळांनी ती वापरायला सुरुवात केली आणि आता आंध्र, तेलंगण आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या जातीचा आज वापर केला जातोय. आणि कर्नाटकमधले मेंढपाळ तर तो जीन आपल्या मेंढीमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी आता DNA चाचणी करून घेतात आणि मग ते त्या मेंढ्यांची खरेदी विक्री हे सगळं करतात. मग त्याच्यामध्ये म्हणजे पशुपैदास शास्त्रातले जे शब्द आहेत की होमोझायगस, हेटेरोझायगस वगैरे हे सगळं त्यांना कळायला लागलं. आणि मग आम्ही त्याचबरोबर काही शेळ्यांच्या जाती या परदेशातून आणल्या, बोर, दमास्कस वगैरे. आणखीन आता आणखी थोडंसं वेगळ्या प्रकारचं काम मी एक गेल्या 7-8 वर्षांमध्ये अगदी खेड्यापाड्यातल्या शेळीपालक ज्या महिला आहेत तर त्यांच्याबरोबर पण त्यांच्या शेळ्यांची आनुवंशिक सुधारणा करण्याचं असं काम चालू केलेलं आहे. 2010 मध्ये ICAR तर्फे, म्हणजे ही एक फार मोठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ही केंद्रातली फार महत्त्वाची संस्था आहे, त्याचा होप ऑफ हार्वेस्ट असा पुरस्कार मिळाला होता. बरोबर आहे ना? तर एकीकडे दुसऱ्यांची शेती ही होपलेस असताना तुमची होपफुल झाली एकदम. तर हे तुम्ही कसं काय केलं, म्हणजे अचीव
कशा काय म्हणजे पुरस्काराचं विसरू आपण त्याच्यामधलं, पण याच्यासाठी तुम्ही काय काय मेहनत घेतली, किती पैसे लागले तुम्हाला, किती पैसे मिळाले मुख्य म्हणजे त्याच्यातून, याचं जरा थोडं सूत्र सांगा. पाण्याशिवाय शेती नाही. तर गेल्या 50-60 वर्षामध्ये पडत झडत शेतीमध्ये खूप प्रयत्न केले. यश आलं, अपयश आलं. तर हार्वेस्ट ऑफ होप जो आहे, डॉक्टर साहेब कार्यक्रमाला होते. विज्ञान भवनमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि आमचं भाग्य की पहिला सन्मान शेतकऱ्याचा विज्ञान भवनमध्ये झाला. त्यावेळेला कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब होते आणि मला तिथे बोट धरून नेण्याचं कारण निमित्त ज्यांनी पाहिलेलं होतं की कोरडवाहू ऊस ही संकल्पना शेतावर येऊन डॉक्टर कोकाटे साहेब, कुलगुरू त्यावेळेचे आदरणीय आर.व्ही. देशमुख साहेब, पाडेगावचे भोई साहेब, हे सर्व आले, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी पाहिलं, अरे इथे तर तडे पडलेले जमिनीला 5-5, 6-6 इंच तडे पडलेले आहे आणि त्या तड्यांमध्ये आपला पाय जातो आणि हा ऊस उभा आहे, हा ऊस उभा आहे आणि 30 फूट, 35 फूट, 25 फूट असा हा ऊस उभा आहे. तर याचं गमक काय? तर ते कोरडवाहू म्हणणं हे चुकीचं आहे. पाण्याशिवाय ऊस नाही, पण कमीत कमी पाणी 10 ते 12 पाळ्यामध्ये आम्ही तो ऊस आणला. म्हणजे गरजे इतकं पाणी त्या ऊसाला दिलं. आणि त्याची मूळ कल्पना सांगतो की इनरिच लँड टू इनरिच युअरसेल्फ. जमिनीला तुम्हाला श्रीमंत करा अगोदर, नंतर ती जमीन तुम्हाला श्रीमंत करेल. त्या पद्धतीने आम्ही आमच्या भूमातेला श्रीमंत केलं. तर मोठा विषय तो, तर ज्या शेतामध्ये पाणी कमी आमच्याजवळ 10 विहिरींचं पाणी एकत्र करून आणायचं आणि तिथे ही पीक पद्धती उभी करायची. तर त्या ठिकाणी आम्ही गुराढोरांच्या अख्खर, शेळ्या मेंढ्यांच्या अख्खर, नदी नाल्याचा, पाझर तलावाचा गाळ आणि बिवाड, हिरवळीच्या पिकाचं बिवाड त्या ठिकाणी करत होतो आणि त्या शेताला विश्रांती देत होतो. विश्रांती हा शब्द शेतकरी विसरून गेलेला आहे. हव्यासापोटी, लोभापोटी अनेक पिकं घेतो, त्यात मला जायचं नाही. तर त्या जमिनीमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही सऱ्या पाडून घेतो आणि जो निसर्गाचा पाऊस पडतो त्या सऱ्यांमध्ये आडतो, जिरतो, मुरतो, म्हणजे जलसंधार, म्हणजे भांडं तयार करतो. आम्ही भांडं तयार करतो आणि त्याच्यामध्ये घरचंच बेणं असतं, 2 डोळ्याचं, 3 डोळ्याचं, 4 डोळ्याचं बेणं लावतो आणि जीवामृताची स्लरी जी आहे ते स्लरी त्याच्यामध्ये टाकतो आणि मग 3 फुटाच्या सऱ्या पाडतो. त्याच्यामध्ये ते ऊसाचं नियोजन करतो, पुन्हा 5 फुटाचा पट्टा. म्हणजे ऊस हा सूर्यपुत्र आहे, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्याची व्यवस्था करतो आणि 10-12 पायात म्हणतो मी. तर 3 फुटाच्या नंतर 5 फुटाचा पट्टा, पुन्हा 3 फुटानंतर 5 फुटाचा पट्टा, अशा जोडओळीने आम्ही पाणी देतो. पाणी नियोजन आणि पाणी व्यवस्थापन. म्हणजे शेत जर 5 एकर असलं तर आम्ही 2 एकरला 2.5 एकरला पाणी देतो. पाण्याची तिथे बचत करतो आणि पुढे जसा जसा निसर्ग चालतो त्याप्रमाणे आम्ही तिची व्यवस्था करतो. आणि हे करत असताना त्या ठिकाणी पाणी होतं त्यावेळेला 3 आठवड्यातून 15 दिवसातून आम्ही पाणी द्यायचं. आणि त्या काळामध्ये आपण जो उल्लेख केला की फेब्रुवारीमध्ये यायचं,
तर हे डॉक्टर मंडळी फेब्रुवारीमध्येच आले. तर त्या ऊसाचंच रान त्यांनी पाहिलं, मोठा विषय येतो. ते ऊसाचं रान पाहिलं आणि खाली तळे पाहिले आणि मग त्यांनी ती पूर्ण संकल्पना समजून घेतली. मग डॉक्टर पंडित भोई, ऊसातले तज्ज्ञ वगैरे, जाधव साहेब वगैरे सर्व पाठवले आणि ती यशोगाथा हार्वेस्ट ऑफ होपसाठी ICRला, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चला पाठवली आणि तिथे या पद्धतीने माझा सन्मान झाला. तुमचा तो एक जो ऊस आहे, यांचा एक जो ऊस आहे तो फक्त रसवंतीसाठी जातो, बरोबर आहे? अगदी बरोबर. त्याचं काय नाव आहे? हां, हा जो ऊस आहे तो 419 व्हरायटी आहे, फार जुनी आहे, 1932 सालची आहे, कोइंबतूरची आहे, को 419. आणि त्याचा गोडवा, त्याची रुची जी आहे तर इतर जे ऊसाचे वाण आहे त्याच्यापेक्षा आगळी वेगळी आहे, त्यामुळे त्याला मागणी जास्त असते. मग ते रसवंतीवाले तुमच्याकडे येऊन घेऊन जातात का तुम्ही पाठवता? हां, ते कसं आहे, रसवंतीवाल्यांना जर आपण सांगितलं की बाबा तुम्ही या, तर मग थोडासा भावाचा रेट कमी होतो. आम्ही पोचवून देतो असं सांगितलं तर भावाचा रेट जास्त होतो. म्हणजे दोघांच्या समयोजनातून असतं. पण मग ऊसानी तुम्हाला संपन्नता दिली, म्हणजे खूप 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 संपन्नता दिली. इतर पिकांपेक्षा खूप. पाणी कमी, मागणी जास्त, 5-5, 6-6 हजार रुपये टनापर्यंत ऊसाची आम्ही विक्री केली. म्हणजे तुम्ही जळगावच्या साखर कारखान्याच्या नादीच लागलं नाही? नाही नाही नाही. विलासराव, मगाशी तुम्ही शरद जोशींचा उल्लेख केला होता. शरद जोशींनी पण चतुरंग शेती आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या त्यांना जमल्या नाहीत अनेक कारणांमुळे. सांगितल्या त्यांनी संकल्पना, पण त्या यशस्वी करता आल्या नाहीत, ज्या तुम्ही यशस्वी करून दाखवल्या त्याच्यामध्ये. तर तुमची जी एक, म्हणजे तुम्ही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतीकडे थोडं वेस्टर्न दृष्टिकोनातून बघता असं सगळेजण म्हणतात तुमचं. म्हणजे तुमचा दृष्टिकोन बाहेरून शेतीकडे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या बघण्याचा आहे आणि त्याच्यात शाश्वत उत्पन्न हे तुम्ही जे रिस्पेक्टेबल इन्कम हा तुमचा शब्द असतो नेहमीच्या, आणि सीड टू प्लेट असं पण तुम्ही 1-2 ठिकाणी बोललेला होता. आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या कंपन्यांचा आग्रह धरला केंद्र सरकारने तेव्हाच्या आणि नंतरच्या राज्य सरकारने त्याला प्रोत्साहन पण दिलं. तर तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये आता तुम्ही एक RR सिलेक्शन रेड 3536 असे एक द्राक्षाचं नवीन वाण गेल्या काही वर्षांपासून करता आणि हे पेटंटेड वाण आहे. हे याच्यासाठी मी काही गोष्टी सांगतोय की एका द्राक्षाचा घड विकल्यानंतर या शेतकऱ्याला अमेरिकेतल्या एका कंपनीला किती रॉयल्टी द्यावी लागती हे जरा अभिनव आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने हे माहीत नाही. आणि ही उत्तम व्हरायटी आहे जी मी नेहमी या संपूर्ण सीझनमध्ये तेच द्राक्ष मी खाल्ले होते. तर त्याच्या यशस्वी गाथेविषयी थोडक्यात जरा तुम्ही सांगा, म्हणजे जरा माहीत होईल सगळ्यांना. खरं तर आता म्हणजे तुम्ही या पेटेंट व्हरायटीचा जो उल्लेख केलात त्याची गरज का पडते हा पहिला मला वाटतं थोडा महत्त्वाचा विषय आहे. आपण आता खरं म्हटलं तर जे काही पारंपरिक आपल्याकडे असलेले बियाणं असेल किंवा वाण असेल ते वापरणं, कारण जे तिथं रुजलेत आणि तिथल्या सगळ्या वातावरणामध्ये टिकलेत तर तेच पुढं जाणं हे कधी पण योग्य आहे. पण आता बदलत्या वातावरणामध्ये जे काही ज्या पद्धतीने आता सगळं ग्लोबल वॉर्मिंगचं आपण सर्व बदल सगळे बघतो आहेत आणि त्याचे फटके जे शेतीमध्ये बसत आहेत तर ते बघतात म्हणजे तिथे संशोधन होणं की त्याचं बदलत्या वातावरणात टिकू शकतील आणि तशा त्या वातावरणाला तोंड देऊन फायदेशीर होऊ शकतील अशा प्रकारची वाणांची गरज आहे हे आता सर्वांनाच समजते. आणि त्यासाठी त्यामध्ये रिसर्च व्हायला हवं, संशोधन व्हायला हवं प्रत्येक पिकामध्ये. हा पण सर्वांना समजणारा विषय आहे. पण संशोधनासाठी त्यामध्ये भांडवल गुंतवणूक करावं लागते, वेळ द्यावा लागतो. आता आपण ताईंनी जी सांगितली पूर्ण सगळी मेंढीची स्टोरी त्यामध्ये कोणीतरी 15-20 वर्ष त्यामध्ये वेळ दिला आहे, तेवढं त्यासाठीचा काही गुंतवणूक झालेली आहे. तेव्हा नंतर ते संशोधन काही प्रत्यक्ष शेतापर्यंत येतं. तर असं संशोधन आत्ता हे आपल्या पिकांमध्ये होतं आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आता द्राक्षासारख्या पिकामध्ये आता आम्ही बघतो आहे
की म्हणजे सध्या जे आम्ही वाण वापरतोय पारंपरिक वाण थॉम्सन म्हणून एक जात, ती पण खरं म्हटलं तर ती बाहेरूनच आलेली एक साधारण 60 वर्षापूर्वी, आणि ती जात किंवा तिचे जे काही असतील उपप्रकार म्युटेशन तर ते जास्त महाराष्ट्रात वापरले जातात. 90% हे ह्या थॉम्सन जातीचे सगळे प्रकार आपण उत्पादन करतो. पण आता बदलत्या वातावरण जर पाहिलं तर जर थोडंसं जर ढगाळ वातावरण झालं, साधारण जानेवारी ते एप्रिल हा द्राक्ष हार्वेस्टिंगचा सगळा काळ असतो, थोडं जरी ढगाळ वातावरण झालं किंवा एखाद 2 mm पाऊस पडला तर ते द्राक्ष पूर्ण तयार झालेली क्रॅक होऊन जाणार झाडावरच, आणि म्हणजे हातातोंडात आलेला घास तो पूर्ण वाया जाणार आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होणं, अशा प्रकारची परिस्थिती आता सातत्याने बघतोय. आणि हे द्राक्षात नाही सर्वच फळपिकांमध्ये जिथे जिथे हे नाशवंत पिकं त्याच्यामध्ये जास्त त्याचे फटके बसत आहेत. आणि मग दुसरीकडे ग्राहकाच्या बाजूला काय की ग्राहक आता आपण जर कोणत्या ग्राहकाच्या नजरेने पाहिलं तर ग्राहक सगळ्या जगातले जेवढे असले तेवढे सगळे पर्याय त्याला उपलब्ध झाले. म्हणजे खरा राजा आता ग्राहक आहेत. शेतकरी राजा वगैरे तर कधी नव्हता बी आणि आज तर बिलकुलच नाही. खरा राजा तो ग्राहक आहे, कारण त्याला सर्वात जास्त पर्याय झाले. तर तो ग्राहक आता चोखंदळ झाला. जगभरातल्या असे नसतील गोष्टी त्याच्यापर्यंत येत आहे, तर जो सगळ्यात चांगला पर्याय त्याला हात लावतो आहे. मग चवीच्या अर्थाने असेल किंवा मग त्याला आरोग्यादृष्टीने सुरक्षित म्हणून असेल, दिसायला असेल, अशा पर्यायाला हात लावतो आहे. तर पारंपरिक वाण याच्यामध्ये कुठं टिकत नाही आहेत. मग आता आमच्यासारखे शेतकरी म्हणून जर टिकायचं असेल तर परिस्थिती अशी आहे का म्हणजे आपल्याला जे जगभरातलं जे संशोधन आहे ते आपल्यापर्यंत आणलं पाहिजे. ते जास्तीत जास्त म्हणजे जे काय असेल म्हणजे बेस्ट जगाच्या बाजारामध्ये आपण टिकू शकू. कारण स्पर्धा अशी झालेली आहे का आता मी जरी नाशिकमध्ये आडगावला छोट्या गावामध्ये द्राक्ष पिकवत असेल, पण मला जर युरोपच्या बाजारात द्राक्ष विकायचे आहेत किंवा उद्या दिल्ली जरी विकायचे असेल तर मला माझ्याबरोबर साऊथ आफ्रिका कोणी द्राक्ष पिकवतोय, कोणी चिलीत पिकवतोय, कोणी पेरूत पिकवतोय, तर त्या शेतकऱ्याबरोबर मला त्या बाजारामध्ये मला टिकायचं आहे, त्याच्यावर तोंड द्यायचं आहे. तर तो जे काही आता हे करतो आहे सगळं संशोधन वापरतो आहे, जे लेटेस्ट सगळं टेक्नॉलॉजी वापरतो आहे मलाही वापरावं लागेल. आणि त्या अर्थाने मग ते द्राक्षाच्या संदर्भात आम्ही पुढाकार घेऊन जगातले जे काही असे संशोधन झालेले जे काही वाण असतील ते आपल्याकडे आणायचा आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये एवढं आहे की आता जे संशोधन होतं हे खाजगी संस्थामार्फत होतं आहे किंवा काही शेतकरी स्वतः मोठे शेतकरी काही जे अमेरिकेतले युरोपमधले ज्यांच्याकडे ताकद आहेत आर्थिक ताकद त्यांनी संशोधनामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली. खरं आपण जर पाहिलं तर बरंचसं संशोधन जगभर ॲग्रिकल्चरमध्ये झालं तर ते सरकारच्या पुढाकारातून झालेलं आहे. आपल्याकडे आजही ICAR किंवा आपल्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी त्याच मुख्य जबाबदारी सांभाळतात आणि अमेरिकेत तसंच परिस्थिती होती. पण साधारण 30-35 वर्षांनी पाहिलं तर काही असं खाजगी संशोधन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. त्यांची स्वतःची त्यांनी काही गुंतवणूक करायला लागलेत, सरप्लस जे काही भांडवल ते संशोधनामध्ये टाकायला लागलेत. आताचे जे काही संशोधन करत आहेत ते कोणी म्हणजे असं सामाजिक सेवा म्हणून करत नाही, ते व्यावसायिक आहेत. त्यामुळे ते व्यावसायिकदृष्ट्या असं जे संशोधन करत आहेत तर ते शेतकऱ्यांना देणं आणि त्यांच्याबरोबर ते एक पार्टनरशिपसारखं काही मॉडेल का त्यांना रॉयल्टी तशी देणं, शेतकऱ्याला फायदा होतो आहे म्हणून त्यांनी त्या फायद्यातला काही हिस्सा रॉयल्टीच्या स्वरूपात परत दिला. तर असे मॉडेल आता हे सगळीकडे सगळ्याच पिकांमध्ये सर्रास पुढे यायला लागलेत. आणि खास करून जे थोडंसं हाय व्हॅल्यू क्रॉप ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील, फ्लोरिकल्चर असेल, त्यामध्ये सगळीकडे यायला लागलेत. तस मग आम्ही तोच जो काही प्रयत्न आहे का आपण संशोधन करू शकत नाही, कारण आपण व्यक्तिगत शेतकरी म्हणून ताकद नाही आहेत, आपल्या संस्थेची ताकद नाही आहेत, सरकारी यंत्रणांची आपण अपेक्षा करतो पण त्यांच्याकडून ते काम होत नाहीत. तर मग सध्या जे काही जगातलं जे बेस्ट असं तंत्रज्ञान आहे ते आपण घ्या आणि त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करा आणि त्यातून दोन्ही विन विन मॉडेल तयार होत आहेत. तर हे सह्याद्री मग आळाच्या द्राक्ष जे काय त्याच्या निमित्ताने केलं. कॅलिफोर्नियामधले तिथली जी ब्रीडिंग कंपनी आहे ग्राफा म्हणून, तर त्यांच्याबरोबर सह्याद्रीचा करार झाला. खरं म्हटलं तर तो पण एक मोठी गोष्ट आहे, कारण आज भारतातले शेतकरी सगळे जे अपेक्षा करतात की असं काही आपल्या हातात चांगलं संशोधन यावं, काही टेक्नॉलॉजी यावी की ज्याने बाजार टिकू, तर ते ह्या अशा खाजगी संशोधनामध्ये व्यक्तिगत शेतकऱ्याला शक्यच नाही. कारण त्याला एकट्याबरोबर कोणी संशोधक काम करायला तयार नाही. त्याला पण भीती वाटते त्या शेतकऱ्याकडे जर संशोधन गेलं असं तर उद्या त्याची चोरी होईल किंवा त्याचा कोणी गैरवापर करेल. त्यामुळे ते कोणी भारतामध्ये अशा प्रकारचं संशोधन द्यायला तयार नव्हते. पण शेतकरी उत्पादक कंपनी जी झाली, सह्याद्रीची एक ओळख झाली, सह्याद्रीची एक पूर्ण विश्वासार्हता तयार झाली आणि त्यामुळे म्हणजे सह्याद्रीबरोबर पहिला करार झाला की सह्याद्रीच्या सभासदांसाठी आम्ही अशा जाती उपलब्ध करून देऊ. आणि मग सह्याद्रीच्या सभासदांसाठी आता त्या ग्राफाच्या व्हरायटीज जवळजवळ 33 व्हरायटी, तुम्ही नाव जे घेतलं त्या 1-2 व्हरायटी, पण तशा 33 व्हरायटी आता आपल्याकडे आल्यात.
आणि त्यातून आता एक वेगळी पूर्ण जे जागतिक बाजारात द्राक्षामध्ये आता कॉम्पिटिशन करायला एक ताकद तयार झाली. भारतात तर आता एक आहेच की आपण जर बघतो तर सगळ्या फळपिकांचा आता खप वाढतोय. आपल्याकडे मागच्या 20 वर्षामध्ये फळं आयात व्हायला सुरुवात झाली. निर्यात आपण करत होतो, पण आयात पण व्हायला सुरुवात झाली. आणि आज भारतामध्ये जवळजवळ 20,000 कोटीची फळं आयात होत आहेत. म्हणजे भारतातलाच ग्राहक आज आता म्हणजे जो काही फळं खातोय तो पैसा तो इतर देशातल्या शेतकऱ्यांना देतोय. तो जर आपल्या शेतकऱ्याच्या हातात आला, आणि हे केव्हा होईल की जेव्हा आपण तशाच प्रकारची उत्पादन आपल्या ग्राहकाला देऊ शकू. म्हणजे भारतामध्ये सुद्धा ही गरज आहे, आणि जगाच्या बाजारात जर टिकायचं असेल तुम्हाला गरज आहे. तर या सगळ्याच गोष्टी आता या निमित्ताने होत आहेत. पण तुम्ही मग पेटंटेड वाण करता, म्हणजे त्याला जे पायाभूत सुविधा पाहिजेत सगळ्या, या तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये काही केल्या आहेत तशा? आपण आता तुम्ही मागाशी उल्लेख केला तसा सह्याद्रीचा जर परिसर पाहिला 120 एकरामध्ये, तर या सगळ्याच प्रकारच्या सुविधा नवीन सगळ्या जातींचं त्याचं इथे आपल्या वातावरण त्याचं टेस्टिंग असेल, त्याचं एक 2-3 वर्षाचा परफॉर्मन्स बघून मग नंतर त्याचं सभासदांसाठी त्या उपलब्ध करून देणं. त्यासाठी मग प्लांटिंग मटेरियलची त्यासाठी लागणाऱ्या नर्सरीज, त्या मागे काही टेस्टिंग लॅब्स, त्याचबरोबर ट्रेनिंग, त्या सगळ्या सुविधा त्या परिसरात आहेत. त्याबरोबर त्याची हाताळण्याची पण व्यवस्था, ज्याला आम्ही इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. एका जागेवर सर्व सुविधा, सभासदांसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा. तर हे सर्वच जातींचं मग तिथे पूर्ण आपण पहिलं तर प्लांट क्वारंटाईन सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या पूर्ण करणं शासकीय नियमाप्रमाणे सर्व. त्यानंतर त्याचं टेस्ट ब्लॉक आहेत, आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन, नर्सरीज. तर हे द्राक्षाबरोबर आता इतरही पिकामध्ये, म्हणजे आमच्याकडे आता संत्र्यामध्ये तसंच मोठ्या प्रमाणात काम झालं आहे. इतर नंतर काही आता डाळिंब आहेत, ॲव्हॅकॅडो आहेत, काही बेरीज क्रॉप आहेत, टोमॅटो आहेत. तर सगळ्या पिकांमध्ये जगातलं जे काही उत्तम संशोधन आहेत ते आता सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्रीमार्फत काम चाललेलं आहे. तुम्ही संशोधनाचा उल्लेख केला तर आपली पुण्याला मांजरीच्या जवळ जे NRC आहे द्राक्षाचं, त्यांच्याकडे अशी व्हरायटी नाही तयार होऊ शकत अशी? नाही, होऊ नक्की शकते. त्यासाठी पण त्यांच्याकडे जी गुंतवणूक व्हायला हवी आहेत. कारण आता प्रत्येक ठिकाणी संशोधन होतच आहेत, पण आता शेतकऱ्याच्या नजरेने जर पाहिलं तर शेवटी त्याला ती कमर्शियली आणि टेक्निकली दोन्ही अर्थाने जी जात जास्त चांगल्या पद्धतीने त्याला फायदा देईल तो तिकडे जाणार. म्हणजे आपल्याही काही विद्यापीठांच्या NRCच्या जाती असतील, पण त्यापेक्षा जर दुसरी एखादी उत्तम देणारी, उत्तम त्याला नफा असेल किंवा त्याला जास्त सुरक्षा देणारी जात असेल तो तिकडे जाणार. तर आता ही आपल्या NRC किंवा आपल्याच विद्यापीठांनी संशोधन करावं आणि ते आपण वापरावं अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. अपेक्षा आहे, पण प्रत्यक्षात तसं घडत नाहीत. आता सध्याची परिस्थिती अशी ॲग्रिकल्चरमध्ये शेतकऱ्याची की त्याला आपण 92 नंतर जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग केला, सर्वांनाच केलं. पण तेव्हा शरद जोशी जे म्हणायचे आहेत की पहिलं तर म्हणजे त्याच्या आधीची 90च्या आधीची गॅट करायच्या आधी जी परिस्थिती होती, सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, आणि त्यामुळे सरकारच्या तावडीतून सुटायचं तर जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग झाला पाहिजे. पण जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग झाल्यानंतर त्यासाठी जेवढं सक्षम व्हायला त्या शेतकऱ्याकडे ताकद ती नव्हती, आणि त्यातच मग जास्त काही अर्थाने कोंडी होत गेली. ती सक्षम होण्यासाठी त्याला जे पाहिजे शेतकऱ्याला आज गरजेप्रमाणे तंत्रज्ञान लागतं आहेत किंवा त्या प्रकारच्या त्याला भांडवल लागतं आहेत किंवा त्याचबरोबर इतर सुविधा लागत आहेत, त्या तयार होऊ शकल्या नाही. तर म्हणून मधल्या काळामध्ये आपण बघतोय का शेती जास्त अजून वाईट अवस्थेकडे चाललीत. पण जर ते जे जागतिक बाजारात तर टिकू शकू, एवढं जर सक्षम तंत्रज्ञान आणि तशी जर व्यवस्था जर उभी राहिली तर आपला शेतकरी चमत्कार करू शकतो, यात काही शंका नाही. पण मग तुम्ही आता जे वाण तयार केलं आणि तुमच्या सभासदांनी मालेगाव आणि या भागामध्ये बहुतेक तुम्ही ही व्हरायटी काढता, तर त्यांचं असं ठोसपणे म्हणता येईल का त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे म्हणून या वाणामुळे? म्हणजे फक्त वाण काही बदल करत नाही हे पण एक मी सांगायला काही हरकत नाही. कारण चांगलं संशोधन पाहिजे, सगळं चांगलं तुमच्याकडं हत्यार पाहिजेत, चांगलं वाण पाहिजेत, पण त्याचबरोबर त्याची चांगली विक्री व्यवस्था, त्याची परत सगळी हाताळण्याची व्यवस्था ही पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे शेतीमध्ये फक्त एक घटक काही सगळं बदल नाही घडत आहेत, ती सगळं म्हटलं तर वेगवेगळ्या घटकांचे मिळून एकत्रित त्याचं तुम्हाला एक
इकोसिस्टम तयार जी होते तीच खऱ्या अर्थाने यशाकडे घेऊन जातात. म्हणजे सह्याद्रीच्या फक्त एवढ्या व्हरायटी आणण्यामुळे काही बदल झाला असं नाही म्हणता येणार, तर त्याची सगळी पुढची विक्री व्यवस्थेपासून हाताळणीपासून सगळी एकत्रित जी यंत्रणा तयार झाली त्याच्यामुळं बदल झाला आहे. आणि तो नक्कीच म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर आत्ता म्हणजे आमच्या आता जस्ट मागच्या फेब्रुवारीमध्ये काही नवीन वाहनांचं हार्वेस्टिंग झालं तर इथे 200 रुपये किलोपर्यंत द्राक्ष शेतामध्ये विकली गेली, जी जुन्या जातींची 30 रुपयांनी सुद्धा विकायला मुश्किल. 30 रुपये कुठे आणि 200 रुपये कुठे, आणि ते पण भारतात. म्हणजे ग्राहकाला जर योग्य पद्धतीने जर त्याला जर तसं तुम्ही उत्तम दर्जाची वस्तू दिली तर तो पैसे द्यायला तयार आहेत. जे आता दादांनी ऊसाचं उदाहरण दिलं, त्यांचा 5,000 ऊस का जातो आहे, इतरांचा ऊस 2,500-3 हजारांनी विकायला मुश्किल. ग्राहकाला जे पाहिजे ते समजून जर तुम्ही तुमचं उत्पादन देत असाल तर बदल होतो. तो द्राक्षामध्ये झाला आहे आणि म्हणजे कमीत कमी सह्याद्री सभासदांमध्ये त्याचा आता बदल दिसायला लागला आहे. आमच्याकडे आता सह्याद्रीचे सभासद होण्याची प्रत्येकाची आता स्पर्धा आहेत. सध्या सह्याद्रीचे सभासद आहेत तर त्याच्याबरोबर वेटिंग लिस्टमध्ये असलेले कमीत कमी 4 पट संख्या आहेत. फार महत्त्वाचं आहे. आता हे कशामुळे आहेत, कारण प्रत्येकालाच म्हणजे एखादी चांगली व्यवस्था उभी राहिली का जिच्या आधाराने आपली प्रगती होऊ शकते तर तिचा भाग प्रत्येकाला व्हायचा आहे. आता हे जे आहेत म्हणजे आम्ही आता आमच्या सभासदांमध्ये हा विचार रुजवायचा प्रयत्न करतो आहे की आपण सगळे व्यावसायिक आहोत. आपण 2-2 एकर जरी शेती असेल पण ती आपल्यासाठी ते एक अर्थाने एक फॅक्टरीसारखं आहे आणि आपण पूर्ण खरं म्हटलं तर आपण व्यावसायिक आहोत. म्हणजे आपण जे करतो ते उत्पादन विक्रीसाठी आहेत. त्यामुळे आपला विचार हा पूर्णपणे एखाद्या जागतिक बाजारामध्ये इतर जसं एखादा व्यावसायिक विचार करतो तसं आपला असायला पाहिजे. आपण कोणाकडे हात पसरणं, कोणाकडे आपण काही लाचारी करणं असे आपला विचार नसायला पाहिजेत. आपला हा शुद्ध विचार एखाद्या उद्योजकाचा असायला पाहिजे की आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, आपण आपल्या ताकदीवर सोडायचे आहेत, आपल्या ग्राहकाचा आपल्याला विश्वास मिळवायचा आहे. आपला ग्राहक जो आहे, जो खातोय, ग्राहक म्हणजे व्यापारी नाही, जो माझं उत्पादन तो कन्झ्युम करतोय तो जो ग्राहक आहे त्याच्या नजरेने विचार करण्याची गरज आहे की त्याला आपण उत्तम कशी गोष्ट देतोय, ती नैसर्गिक आहे का, ती पूर्ण विषमुक्त आहे का, ती तेवढं चवीची आहे का, दर्जाची आहे का, तेव्हाच तो पैसे मोजणार आहेत. आणि हे पण ग्राहकाला म्हणजे आपल्या जागतिक बाजारामध्ये आपली जी स्पर्धा आहे ती समजून आपल्या ग्राहकासाठी आपल्याला काम करायचं आहे. तर हा विचार जो पेरला जाऊ राहिला आहे तो तसा बदल दिसतोय सह्याद्रीच्या सभासदांमध्ये. आणि म्हणजे प्रत्यक्ष ते आर्थिक स्वरूपात जर पाहिलं तर त्याचं मोठं चित्र आता मी आकडे खरं तर सांगायला नाही पाहिजेत, पण जस्ट थोडा मुद्दा जसं स्पष्ट करायला सांगायला काही हरकत नाही. सह्याद्रीच्या आता आमचे जे सभासदांनी सह्याद्री उभी करताना जे मूळ शेअर्स घेतले आहेत 5,000 शेअर्स, तो आज 10 वर्षामध्येच त्याची किंमत आता 1.25 लाख रुपयाच्या वरती झालेली आहे. म्हणजे आता शेतकरी म्हटलं का उलट आहेत कधी, म्हणजे तुम्ही आपण जर बघतोय की कर्जामध्येच अटकलेला आणि किंवा बऱ्याचदा म्हणजे बातमीमध्ये ऐकतोच एखादा विदर्भाचा शेतकरी 10,000 रुपये कर्ज झालं आणि ते सुद्धा फेडू शकला नाहीत आणि त्याच्यामुळे तो आत्महत्येपर्यंत गेलात. अशा प्रकारच्या बातम्या आपण महाराष्ट्रात ऐकतो. आणि दुसरीकडे अशा पद्धतीने का माझ्या शेतामध्ये तर माझं उत्पन्न वाढलं पण मी जे पुढचा सह्याद्रीची एकत्रित यंत्रणा त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तिचं 20 पट होणं पैसे हे असं स्वरूप तयार व्हायला लागलं आहेत. आणि त्यामुळं कमीत कमी सह्याद्रीच्या आजूबाजूचे जेवढी काही आहेत शेतकरी किंवा सभासद तर ती तरी तुम्हाला इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळ्या नजरेने किंवा वेगळ्या दृष्टीने बघायला काही आता हरकत नाही. सह्याद्री फार्मचं एक कौतुक म्हणून सांगितलं पाहिजे. माझ्या घराच्या शेजारी त्यांचं आउटलेट आहे मोठं नाशिकला. 240 रुपयांनी ते द्राक्ष रेड, केळी किलोनी, 1 किलोमध्ये साधारणतः 7 ते 8 आणि विशिष्ट आकाराचे, आणि आंबे हे ज्या दिवशी सकाळी येतात ते दुपारी 2पर्यंत संपून पण जातात ते सगळ्याचे. एवढा त्यांचा ग्राहक नाशिकमध्ये पण तयार झाला आहे. पुण्यामध्ये किंवा ऑनलाईन असं आहे का व्यवस्था तुमची, तेही सांगा त्याच्यामध्ये. आम्ही खरं तर लॉकडाऊनमध्ये म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक या शहरामध्ये सह्याद्रीने फळं भाजीपाल्याची जी यंत्रणा फक्त 4 दिवसामध्ये उभी केलेली होती. आणि एक आम्ही ते थोडीशी नाविन्यपूर्ण कल्पना बास्केट फळं भाजीपाल्याची 8 दिवसाला जे लागेल ती अशी कल्पना तयार केलीत. आणि म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा फळं भाजीपाला इतरांना मिळत नव्हतं तेव्हा सह्याद्रीने जवळजवळ 1200 सोसायटी पुणे, मुंबई, नाशिकमधल्या आणि जवळ 1 लाखपेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत ती व्यवस्था उभी केली. आणि जागतिक दर्जाचे सगळ्या उत्पादनं पहिल्यांदा लोकांनी अशी एकदम स्टँडर्ड म्हणजे सगळी
जे काही फळं आहे भाजीपाला एक स्टँडर्ड एखाद्या फॅक्टरी बनवल्यासारखी असे सगळ्या एकदम यांनी व्यवस्थित हाताळलेली पॅक केलेली ती मोठ्या प्रमाणात पोचवलीत. आणि त्या पिरियडमध्ये आम्ही जवळजवळ दिवसाला 22,000 बास्केटपर्यंत सगळं डिलिव्हरी करत होतो. लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही ते थोडंसं काम थांबवलं, कारण आपल्याकडे जर पाहिलं फळं भाजीपाल्याच्या बाबतीत अजून एक ग्राहकाची जी मानसिकता आहेत तर त्याला घासघीस करायची सवय आहेत. तेव्हा टोमॅटो 40 रुपये तेव्हा त्याला वाटतं 30 रुपयात दे, 30 रुपये असेल तेव्हा म्हणतो 20 रुपयात दे, 20 रुपये असेल तेव्हा म्हणतो 10 रुपयात दे. कोणी हिशोब करत नाही, याच्या मागे काही खर्च आहेत, खर्चानुसार त्याच्यामध्ये काहीतरी 2 पैसे अपेक्षा आहे नफ्याची आणि त्यामुळे किंमत ठरेल. पण फळं भाजीपाल्याचा बाजार एवढा अपडाऊन आहेत का त्याच्यामध्ये कोणाला असं वाटत नाही का जी सांगितलेली किंमत ती योग्य आहे, त्यामुळे घासाघीस करत राहतो. आणि मग आता त्यात प्लस कसं आहे का आता हा मुक्त व्यापार आहेत, एखाद्या कोणत्या गल्लीत गेलं तर तिथं तुम्हाला कमीत कमी 10 फळं भाजीपाला विक्री इथं बसलेले आहेत. त्याच्याबरोबर अजून आता ऑनलाईनपासून सगळे झाले आहेत, त्यामुळं मग ग्राहक कायम घासाघीस करण्याच्या मूडमध्ये असतो. आणि त्यामध्ये मग आपण खूप काही त्रास करून घ्यावा आम्ही तसं सध्या करत नाही आहेत. आणि सह्याद्रीची मुळातच जी व्यवस्था उभी राहिली आम्ही ह्या दृष्टीने विचार करतो आहे की जगात जेवढी लोकसंख्या आहेत 750 कोटी ते सगळेच आपल्यासाठी ग्राहक आहेत. आपण काही नाशिकच्या क्षेत्र फक्त ग्राहकासाठी आपण पिकवत नाहीत किंवा फक्त महाराष्ट्राच्या ग्राहकासाठी पिकवत नाहीत. आपण सर्व आपल्यासाठी सर्वच ग्राहक तेवढेच समान आहेत. त्यामुळं मग मी काही नाशिकसाठी अवलंबून नाही किंवा पुन्हा मुंबईवर अवलंबून नाही. जो मला योग्य किंमत देईल तो माझा ग्राहक. कोणी त्याला जास्त म्हणेल का खूपच मारवाडीसारखा विचार आहेत, पण जो आहे तो व्यावसायिक विचार आहे. पण मग आता हे सांगून टाका की सध्या 110 आणि टोमॅटो चाललाय, पुढच्या महिन्यात किती होणारे भाव आहेत ते पुणेकरांना सांगा. नाही त्याचं टेन्शन खरं घ्यायची गरज नाही आहे. टोमॅटोची किंमत जास्त वाढली तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट वापरा. टोमॅटोची किंमत वाढली म्हणून काही आरडाओरडा करायची गरज नाही. किंवा कांद्याचं जर तुम्ही कांदा टोमॅटोच्या जे काही गोष्टी घडतात ग्राहकाला एकतर मुळात ती फ्रेश स्वरूपातच प्रत्येक वस्तू पाहिजे असा आग्रह धरण्यापेक्षा त्याला फ्रेश किंवा प्रोसेस फॉर्ममध्ये दोन्ही फॉर्ममध्ये मिळाली तर वापरायची. तर जर विचार केला तर किंमत स्थिर राहायला फार काही अडचण नाहीत. आम्ही आता कांद्यावर काही काम चाललेलं आहे. हे कांद्याचं जे काही कन्झम्पशन आहेत आपण घरामध्ये जर वापरत बघितलं कांदा किंवा टोमॅटो तुम्ही पाहिलं तर आपण म्हणजे फ्रेश स्वरूपात किती आपण त्याचा वापर करतो, म्हणजे प्रत्यक्ष खातो किती फ्रेश स्वरूपात. सलाड करून जेवढं खातो तेवढंच, म्हणजे फार झालं तर 15-20%. उरलेलं कसं करतो आहे आपण कांद्याला फ्राय करतो किंवा त्याला आपण कापतो, त्याला ड्राय करतो, पेस्ट करतो, नंतर मसाला टाकतो. म्हणजे 85% कन्झम्पशन जे आहे तर ते प्रोसेस फॉर्ममध्येच आहे. फक्त ते घरी आणून नंतर प्रोसेस करतो. ते जर तिथेच शेतामध्येच जर ड्राय झालं, शेतामध्येच तिकडून जर येताना त्या पॅक फॉर्ममध्ये आलं, ग्राहकाला दोन्ही उपलब्ध आहे, फ्रेश पण आणि प्रोसेस पण. आणि मग किंमत जर थोडी फ्रेशची वाढली तर तो प्रक्रियाचा त्याने उत्पादन वापरलं, किमतीचा प्रश्न सुटला आणि उपलब्ध झाली 12 महिने. आणि तिकडे शेतामध्ये सुद्धा जेव्हा सरप्लस होतो तेव्हा ती प्रक्रिया झाली, किंमत जास्त खाली जायला तेव्हा प्रक्रिया झाली, तर दोघांना स्टेबल करेल. आता ही जी काय म्हणजे याच्यामध्ये सरकारला मग लुडबुड करायची गरज नाही, तर तिकडे आता घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आता आम्ही खरं लॉकडाऊनमध्ये जे प्रयत्न केला होता त्याला आता नवीन स्वरूपात आम्ही बाजारामध्ये परत येणार आहेत. आणि येताना प्रत्येक गोष्ट ही फ्रेश आणि प्रोसेस फॉर्ममध्ये, म्हणजे तुम्हाला टोमॅटो फ्रेश पण आहेत आणि त्याचबरोबर टोमॅटो पेस्ट पण आहेत, टोमॅटोचं पावडर पण आहे, टोमॅटोचं केचप पण आहेत, कांदा पण फ्रेश पण आहेत, वाळलेल्या स्वरूपात आहे, फ्रोझन स्वरूपात आहेत, पेस्ट स्वरूपात आहेत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार. जर कांदा जर फ्रेश तर कांद्याची किंमत जास्त वाढली दिसते तेव्हा ड्राय कांदा वापरा, तो तेवढाच चवीला तसंच आहे, तसंच त्याचा फ्लेवर आहे, काहीच बदल नाहीत. पण किंमत तुमची कमी झाली तर उपलब्ध झालेत. तर अशा प्रकारची आता व्यवस्था सह्याद्री उभे करायच्या दृष्टीने प्रयत्न करते. या दोन्ही शेतकऱ्यांनी चंदाताई सांगितलं की यांना ऊसामुळे संपन्नता आली, शिंदेंनी तर त्यांच्या शेअरचे भाव पण सांगितले. तर तुम्ही सांगा की तुमचा जो विषय होता कृषी व मानवोपयोगी पशूंची पैदास व त्याचे अनुवंशशास्त्र हा तुमच्या मूळ संशोधनाचा विषय होता. पुढे तुम्ही बोकड आणि मेंढ्याचे गोठवलेले वीर्य वापरून कृत्रिम रेतन पद्धतीने त्याचा प्रसार केला. नेमके शेळीपालक आणि जे मेषपालक आहेत त्यांच्या उत्पन्नामध्ये या तुमच्या संशोधनामुळे काही फरक पडलेला आहे का? प्रथम असं सांगते की गोठवलेल्या वीर्याचा जेव्हा आम्ही प्रसार सुरू केला
तर तेव्हा माणदेशी फाउंडेशन ही संस्था सगळ्यांना माहिती असेल, चेतना सिन्हांची. तर त्यांचं महिला सक्षमीकरणाचंच काम हे चालू होतं आणि महिलांची त्यांनी बँकसुद्धा उभी केलेली आहे. तर मग त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना अशी कल्पना दिली की तुमच्याकडच्या ज्या गावातल्या महिला तयार असतील तर त्यांना आम्ही शेळी व्यवस्थापन आणि शेळीचे सर्व प्रकारचे प्राथमिक त्याच्यामध्ये उपचार, लसीकरण याचं प्रशिक्षण देऊ आणि त्याचप्रमाणे कृत्रिम रेतनाचं पण प्रशिक्षण देऊ. आणि त्या कबूल झाल्या. आणखीन त्याप्रमाणे आम्ही या शेळी सख्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि हे प्रशिक्षण देऊन नंतर हे गोठवलेलं वीर्य बोकडांचं हे त्यांना आम्ही पुरवायला लागलो. आणि ज्याप्रमाणे मग गाई म्हशींमध्ये कृत्रिम रेतन केलं जातं त्याचप्रमाणे अशा प्रकारे शेळ्यांमध्ये सुद्धा कृत्रिम रेतन करायला या शेळी सख्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. एक तर आपल्याकडे पूर्वी जे मोठे मोठे शेळ्यांचे कळप ठेवले जायचे तर त्याच्यामध्ये बोकड, एक पैदाशीचा बोकड हा नेहमी पाळला जायचा. परंतु आता त्या कळपांमधल्या शेळ्यांची संख्या कमी झाली, शेळ्यांना जे चराऊ कुरणं उपलब्ध असतात ती कमी झाली आणि त्यामुळे पैदाशीचे बोकड ठेवण्याचं प्रमाण पण खूप कमी झालं. आणि मग चांगल्या सुधारित अनुवंशिकदृष्ट्या उच्च दर्जाच्या बोकडांची कमतरता सगळ्यांनाच भासायला लागली. पण मग आज जी सगळी यंत्रणा उभी राहिलेली आहे तर त्याच्यामध्ये फक्त फोन करून या शेळी सख्यांना बोलवलं जातं आणि त्या शेतकऱ्याच्या दारात जाऊन तिथे शेळीला कृत्रिम रेतन करून देतात. म्हणजे एकतर आमच्याकडे परदेशातल्या ज्या जाती आम्ही आणलेल्या होत्या तर त्या जातींचं पण वीर्य उपलब्ध आहे. म्हणजे ते शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचायला लागलं. दुसरी गोष्ट की आम्ही एक जी महाराष्ट्रातली उस्मानाबादी शेळी ही सगळ्यांना माहिती असलेली जात आहे तर त्यामध्ये पण आम्ही ICAR, तुम्ही संस्थेचा उल्लेख केला तर त्या ICAR बरोबरच आम्ही काम करतो आहोत. आणि गावातल्या उत्तमोत्तम शेळ्या निवडून त्यांची जी जुळी जन्मलेली करडं आहेत आणि जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांपासून जन्मलेली करडं आहेत तर त्यांना पण आम्ही त्यातल्या नर करडं आम्ही विकत आणतो आणि ती मोठी करून त्यांचं पण वीर्य आम्ही उपलब्ध करून देतो. तर असं ते दोन्ही प्रकारे यांच्या शेतकऱ्यांच्या पण उत्पन्नात भर पडते आणि त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचं पण काम खूप चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे. आणि कारण आपण अजूनसुद्धा बघितलं तर विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिला ह्या अजूनसुद्धा सर्वात दबलेल्या आणि तळागाळातल्या अशा त्या आहेत. तर ह्या शेळी सख्यांनासुद्धा सुरुवातीला हे काम करताना खूप त्रास झाला आणि लोकांनी त्यांना त्रास दिला, गावातल्या पुरुषांनी म्हणजे. पण आता त्या इतकं चांगलं काम करतात की ते पुरुष त्यांना आता मदत करायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आणि पशुपैदास शास्त्रामध्ये किंवा अनुवंशिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये परदेशामध्ये जे खूप प्रगती झाली तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे संख्येने जास्त असलेल्या पशूंच्या सगळ्या नोंदी ठेवून मग त्याच्यातनं उत्तमोत्तम पशूंची निवड केली जाते. तर मग ते आपल्याकडे कसं हे करायचं, कारण आपल्याकडे एका शेतकऱ्याकडे हजारो शेळ्या आहेत किंवा हजारो मेंढ्या आहेत असं नसतं. तर एका महिलेकडे जास्तीत जास्त 3, 4, 5 शेळ्या असतील. तर म्हणून मग आम्ही एक नव्या प्रकारची संकल्पना याच्यामध्ये राबवायला सुरुवात केली एक साधारण 2017-18 पासनं. ती म्हणजे त्याला आम्ही इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे की कम्युनिटी बेस्ड ब्रीडिंग प्रोग्राम. म्हणजे हा सामाजिक किंवा सामूहिक हा पैदास कार्यक्रम हा आम्ही राबवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये बिहारमध्ये मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये हे काम आगा खान फाउंडेशनच्या माध्यमातून हे केलं गेलं. आणि त्यामध्ये साधारण एक 100 गावांमध्ये हे काम चालू केलं.
म्हणजे त्यामध्ये त्या शेळ्यांना प्रत्येकी वैयक्तिक प्रत्येक शेळीला एक कानामध्ये बिल्ला मारला गेला, कारण त्या शेळीची ओळख आपल्याला माहिती झाली पाहिजे. आणि मग त्या शेळ्यांच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली. आणि त्या नोंदी ह्या एक क्लाउड बेस्ड डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये या नोंदी तिकडचे लोक ठेवतात आणि ते हिंदीमध्ये त्या नोंदी ठेवतात. आणि त्याचं त्या डेटाबेसमध्ये इंग्रजीत भाषांतर पण केलं जातं आणि मी फलटणमध्ये बसून तो डेटा तिकडचा बघू शकते. आणि त्यांना आम्ही काही सूत्र ठरवून दिलेली आहेत की तुम्ही ही सूत्र वापरून तुम्ही बोकड निवडा. आणि याच्या आधी काय होत होतं की जे देवाला सोडलेले गावातले बोकड असायचे, तर वर्षानुवर्ष त्याच बोकडांकडून त्या गावातल्या सगळ्या शेळ्यांची पैदास होत होती. आणि मग मोठ्या प्रमाणावरती ज्याला आपण इनब्रीडिंग म्हणतो किंवा आंतरप्रजनन असं झाल्यामुळे त्या पुढच्या शेळ्यांच्या पिढ्या या आणखी त्या खंगत जायच्या किंवा त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो कमी होत जायचा. तर अशा प्रकारे बोकडांची निवड करायला सुरुवात केली आणि एकेका गावातल्या एक 2 महिला हे बोकड पाळतात. आणि मग ज्यांची शेळी माझ्यावर येते तर त्या दिवशी ती शेळी त्या बोकडाकडे घेऊन जातात. म्हणजे मग त्यांना पण त्या चांगल्या पैदाशीचा तिथे फायदा मिळतो. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याचशा अशा संस्था असतात की ज्यांना शेळी वाटप करायचं असतं, बोकड वाटप करायचं असतं, मग ते काय करतात, एरवी की बाजारातून कुठूनही शेळ्या बोकड खरेदी करतात. पण त्यांना आता माहिती झालेलं आहे की ह्या प्रकल्पामध्ये वंशावळीची आणि इतर सर्व माहिती असलेले आणि आनुवंशिकदृष्ट्या उच्च दर्जाचे असे बोकड विकत मिळतात. आणि मग ते या ठिकाणी येऊन या बोकडांची आता खरेदी करायला लागलेले आहेत. आणि बऱ्याचशा तिथल्या गावांमधल्या महिला असंही सांगतात की आम्ही पूर्वी शेळी पाळायचं बंदच करून टाकलं होतं, कारण शेळी माझ्यावरती आली तर तिला गाभ घालवायसाठी तो बोकड शोधायला कुठे फिरायचं. तर तो बोकड जर आता गावातच उपलब्ध असेल तर मग आणखी महिला पण त्याच्यामध्ये शेळी पालन करायला लागल्यात. आणि एवढंच नव्हे तर त्या आगा खान फाउंडेशनच्या माध्यमातून त्या महिला शेळीपालकांची एक शेळीपालक महिला उत्पादक कंपनी त्यांनी तिथे स्थापन केलेली आहे. आणि त्यांनी मला आजच त्याची थोडीशी माहिती पाठवली आहे. तर तुमच्या आकड्यांच्या मानाने ते आकडे खूप छोटे आहेत, परंतु त्या सगळ्या तळागाळातल्या अगदी अतिशय गरीब आणि काही तर बहुतेक सगळ्या त्याच्यातल्या भूमिहीनच आहेत. तर त्या शेळीपालक उत्पादक कंपनीचा टर्नओव्हर आता गेल्या वर्षी 50 लाख रुपये हा झालेला आहे. तर आणि तो जो बिहारचा भाग आहे तर तिथे फार मोठ्या मोठ्या नद्या आहेत, कोसी, गंडक वगैरे. आणि दर 1-2 वर्षांनी तिथे पूर येतात. आणि म्हणजे मी जेव्हा तिथे पहिल्यांदा गेले तेव्हा मी अक्षरशः थक्क झाले होते की हे लोक कसे जगतात. आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे आपण त्यांच्या दारिद्र्याची आपण कल्पनाच करू शकत नाही, अशा प्रकारचं इतकं दारिद्र्य तिथे आहे. आणि दरवर्षी येणाऱ्या पुरामध्ये त्यांची गावं, संपूर्ण गावं पाण्याखाली जातात. त्या नद्यांच्या किनाऱ्यांवरती प्रचंड उंच म्हणजे 50-60 फूट उंच असे बांध बांधलेले आहेत. आणि सगळा बाड बिस्तरा, जनावरं, शेळ्या सगळं घेऊन ते लोक 2-3 महिने पावसाळ्याचे त्या बांधावर जाऊन राहतात, वस्ती करतात. आणि मग पूर वगैरे ओसरल्यानंतर, पाऊस थांबल्यानंतर मग ते पुन्हा खाली येतात. असे ते हे शेतकरी आहेत. तर मग यांना या सगळ्या दुष्टचक्रातनं बाहेर कसं काढायचं. आणि अर्थातच त्यांचे पुरुष हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन मोलमजुरी, नोकरी वेगवेगळ्या प्रकारची, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज म्हणजे प्रत्येक ग्रामीण महाराष्ट्रातल्या भागामध्ये आणि जे गाय पालन करणारे विशेषतः महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्या प्रत्येकाकडे एक भैया असतो आता कामाला आणि तो त्या गायींची सगळी देखभाल करत असतो. महाराष्ट्रातले तरुण आता हे काम करत नाहीत. तर हा एक त्या शेळी पालनातनं समृद्धीचा असा एक मार्ग त्याच्यातनं थोडासा उपलब्ध झालेला आहे. आणि आता हेच काम राजस्थानमधले 2 जिल्हे आणि गुजरातमधले 2 जिल्हे, तिथे गरासिया भिल्ल म्हणून आदिवासी जमात आहे.
तर त्यांच्याकडे जमिनी आहेत, पण थोड्या थोड्या जमिनी आहेत, तर परंतु ते पण शेळी पालन करतात. तर मग हे अशा प्रकारचं काम तिथे पण सुरू आता करतो आहोत. म्हणजे तुमच्या तिघांच्या सांगण्यातून संपन्नता शेतीतून येते हे जरा थोडंसं चांगलं आणि सकारात्मक असं चित्र दिसतंय. आता एक शेवटच्या याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की विशेषतः चंदाताई तुम्हाला आणि सगळ्यांना तो सारखाच प्रश्न आहे की तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या पण सदस्य होता आणि स्वामीनाथन आयोग महाराष्ट्रामध्ये किती वादग्रस्त ठरवला गेला आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तुम्ही शेळी पालन आणि जनावरांच्या पालनात आहे, तर काही अडथळे आहेत का शासकीय पातळीवर? विशेषतः गोहत्या बंदीसारखा जेव्हा विषय येतो तेव्हा सगळेजण गप्प बसतात त्याच्यामध्ये, आणि एका बाजूला तुमच्या सांगण्यानुसार याच्यातून फायदा होतो आहे किंवा तुम्ही आधी बोलताना पण असं म्हणाला होतात की एका विशिष्ट जातीपुरतं मेषपालन आणि शेळीपालन पूर्वी होतं, तर आता त्याच जातीचे लोक पुन्हा बाकीच्या भानगडीत न पडता राजकारणाच्या पुन्हा त्या शेळीपालन आणि मेंढीपालनाकडे वळत आहेत. हे खरं आहे असं वाटतंय तुम्हाला? होतं आहे? हो, हे खरं आहे. आणि त्याच्यामध्ये मला असे अनेक तरुण भेटलेले आहेत की त्यांची पार्श्वभूमी ही शेतीची आहे. मोठ्या प्रमाणात मेंढीपालन करणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो धनगर समाज आहे त्या धनगर समाजातले हे काही लोक आहेत. आणि आपल्याकडे शहरांची जी बकालपणाकडे वाटचाल झपाट्याने चालू झालेली आहे, तर त्या बकालपणाला कंटाळून त्यांना ग्रामीण भागामध्ये आता परत यायचं आहे. पण त्यांना मेंढीपालन करायचं आहे, पण अर्थातच जे पारंपरिक पद्धतीने केलं जातं तसं करायचं नाही आहे. तर त्यांना म्हणजे मला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निर्यातक्षम असं हे मेंढीपालन हे करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये समजा आता शिंद्यांना जर का त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीचं आणखी पुढे डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर मी त्यांना हे एक असं सुचवू इच्छिते की आपल्याकडे असं पण होतं आहे की शहरामध्ये जसं तुम्ही ग्राहकाचं सांगितलं की ग्राहकाला खूप उच्च दर्जाच्या गोष्टी आता पाहिजेत, तर मग त्यांना खूप चांगल्या दर्जाचं मटण पण पाहिजे. तर याच्यामध्ये आपण सगळ्या ह्याची सांगड घालून असा काहीतरी एक प्रकल्प निर्माण करूया की जिथे मटणाचा दर्जा कशा प्रकारे वाढवायचा. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे ICARच्या सुद्धा संशोधन संस्था आहेत, तिथं हे सगळं संशोधन झालेलं आहे की कशा प्रकारचं खाद्य दिलं म्हणजे मटणाचं त्याचा ज्याला आपण टेंडरनेस म्हणू किंवा चव म्हणू ती चांगल्या प्रकारची येईल. तर अशी जर का आपण हे करू शकलो आणि त्यांची ती करडं कोकरं अशी एका ठिकाणी आणून त्याची प्रक्रिया करून मग ते मटण जर आपण चांगल्या किमतीला लोकांना देऊ शकलो तर आज बाहेर ग्रामीण भागामध्ये जे 600 रुपये किलोनी मटण मिळतं आणि पुण्यामध्ये आपण मोठ्या एखाद्या सुपर मार्केटमध्ये जाऊन जर का तेच मटण 1200-1500 रुपये किलोला विकलं जात असेल तर मग हा किमतीतला फरक हा सुद्धा कुठेतरी तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी ही सांगड घालण्यासाठी अशा प्रकारच्या या शेतकरी उत्पादक कंपन्या आणि प्रक्रिया याची पण कुठेतरी सह्याद्रीचा घालायला पाहिजे. नाही, आता मला वाटतं म्हणजे जो मुद्दा आहे शेतीमधला सगळ्यात दुरावस्थेचा त्या मुद्द्यावर बरोबर त्यांनी बोट ठेवलं की जो कच्चा माल पिकवतो तोच जोपर्यंत प्रक्रिया करत नाही तोच ग्राहकापर्यंत जात नाही, त्याचं शेवटच्या ग्राहकापर्यंत असलेल्या पूर्ण यंत्रणेवर त्याचं नियंत्रण राहत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने बदल होत नाहीत. आणि तसे मॉडेल आपल्या तिकडे देशामध्ये ऑलरेडी झालेले आहेत, दुधामध्ये झालेले आहेत. आता जे काही आता अमूलसारखं मॉडेल उभं राहिलं आहेत किंवा आता गोकुळसारखं आहे. आता दुधाचा प्रश्न सध्या खूप ज्वलंत आहे, दुधाचे भाव पडले आहेत. मी मागच्या 1 महिन्याभरात बऱ्याच दूध शेतकऱ्यांशी चर्चा केली. अमूल आजही 34 रुपयांनी त्यांच्या शेतकऱ्यांना पैसे देत आहेत, म्हणजे रोजचा दूध खरेदीचा दर आहे त्यांचा. आणि वरती नंतर वर्षा शेवटी आज त्यांचा 10% तरी बोनस आहे, म्हणजे 37 ते 38 रुपये त्यांच्या शेतकऱ्यांना मिळत आहेत. इवन आता महाराष्ट्रामध्ये गोकुळच्या सुद्धा शेतकऱ्यांना
सध्या 32 ते 34 रुपये दरम्यान रेट मिळतो आहे. आणि जे व्यक्तिगत पातळीवर करतात, जे कुठेच कोणत्याही अशा संस्थेत सभासद नाही किंवा असे एक आयसोलेटेड म्हणजे एकटे दुकटं काम करत आहे, 22 रुपयापासून तर 25 रुपयांनी त्यांचं दूध चाललं आहे. आणि तिथे सगळा असंतोष आहेत. म्हणजे आज जर पाहिलं त्यात दुधामध्येच 2 प्रकारचे चित्र दिसत आहेत, तर ते काय सांगतायत का तुम्हीच तुमचं जे काही कच्चं माल आहे त्याची पुढची सगळी साखळी तुम्हीच तयार करा. आता ती पुढची साखळी तयार करणं एकट्याला शक्य नाही, तुम्हाला संघटित व्हावंच लागेल. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी खरं म्हणजे तर हे काही असं नवीन काहीतरी फॅड आहेत किंवा सरकारची काही योजना आहेत किंवा असं मला वाटतं त्या अर्थाने बघायला नाही पाहिजेत. तर ही गरज आहे, काळाची गरज आहे का आपल्याला आपण म्हणजे आता दादांसारखे पूर्ण जीव ओतून आणि त्याचबरोबर सगळं म्हणजे रात्रंदिवस काम करणारे हजारो शेतकरी आहेत. पण ते शेतामध्ये नुसतं राबून नाही चालणार, त्यांना ग्राहकापर्यंत जी साखळी आहे त्या साखळीला त्यांना उभं करावं लागेल. आणि ते एकट्याला कधीच शक्य नाहीत. किती बी कोणी एखादा IIT IIMमध्ये शिकून आले तज्ज्ञ जरी असेल, पण त्याला एकट्याला सगळी साखळी उभी करणं, 2 एकर शेती आहे आणि 3 एकर शेती आहेत, तर शक्यच नाही. तर संघटित होऊनच करावं लागेल. त्यामुळे हे काही जे काही प्रश्न आहेत जे शेतीतले किंवा पूर्ण या सगळ्या अन्न साखळीतले ते सोडवायला ताकद एकत्रितची तयार केल्याशिवाय पर्याय नाहीत. आणि त्या दृष्टीने आता सरकार अनुकूल आहे का त्याला? आता खरं म्हटलं तर तो एक स्वतंत्र विषय आहे. शेती आणि राजकारण इतकं असं गुंतागुंत झालेली का सगळाच गोंधळ आहेत. आम्ही तरी म्हणजे मी व्यक्तिगत एकदम सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये विचार करतो. ज्या ज्या पिकामध्ये सरकार लुडबुड करते त्या पिकामध्ये आपण जायचंच नाही, लक्षच घालायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. जिथं सरकार काहीच करत नाही तिथं मग ते आपल्याला ह्या सगळ्या कल्पना राबवायला शक्य आहे तर तिथं करूया. बाकी कसं कुठं वाद करायचं आणि कुठं आता आंदोलन करायचे आहेत, कोणाला आता नावं ठेवत बसायचे आहेत. आज गरज आहे कृतीची. आपला प्रश्न सोडायला आपण आपली कृती करूया. त्यासाठी आपल्याला संघटित पद्धतीने कसं प्रयत्न करता येईल तो मार्ग आहे. पण मग महाराष्ट्रातल्या ज्या 2000 शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या तुम्हाला वाटतं की तुमची जशी फोफावली आहे सगळीकडे आणि हातपाय पसरलेत तसं त्या पण करू शकतील? असं कसं आहे की आता 2000 नाही, आजच्या मिनिटाला 10,000च्या वरती आकडा महाराष्ट्रात शेतकरी उत्पादक कंपन्याचा गेला आहे. आणि देशभर 30,000, जो 2010च्या दरम्यान होता 50 होता, 50वरून 30,000 आकडा गेला. हा कशामुळे गेला तर सरकारची योजना आली म्हणून उत्पादक कंपन्या तयार झाल्यात. अशा प्रकारच्या कंपन्या कुठं जाणार पुढे? तिथं ज्यांच्याकडे विचार स्पष्ट आहेत, व्यावसायिक विचार आहेत, ज्यांना स्पष्ट कल्पना आहे की आपण कंपनी कशासाठी केली तर आपले प्रश्न सोडवायला केले, त्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. आपण काही सरकारच्या कुबड्या सरकारवर अडवून राहायची गरज नाही. जिथे हा विचार आहे आणि त्याबरोबर तिथं मग मूलभूत काम आहेत, पूर्णपणे गाडून घेऊन त्या विषयामध्ये काम आहेत, तर तिथं ते बदल दिसेलच. आता 2000 किंवा अशा 10,000 अशा यांच्याकडून तुम्ही यशस्वी होण्याची अपेक्षाही करू शकत नाही. पण त्यातल्या फक्त 1-2% जरी झाल्या तरी ते महाराष्ट्रात मोठा बदल घडून आणतील. 2% म्हणजे 10,000 ते 2% म्हणजे 200, तरी त्या पूर्ण एक तालुका बदलून आणण्याची त्यांची ताकद आहे. तसे नक्की दिसत आहेत. म्हणजे तशा प्रकारचे जे आहेत म्हणजे एक ध्येयवादी तशी नवीन पिढी की ज्यांच्याकडं एक स्पष्ट विचार आहेत का आपल्याला आपले प्रश्न सोडायचे आहेत, आपल्या कम्युनिटीचे प्रश्न सोडायचे आहेत. आणि त्याबरोबर त्यासाठी लागणारे सगळे संसाधनं, तंत्रज्ञान आणि त्या जो इतर सगळ्या तशा प्रकारचे टॅलेंट हे ज्यांच्याकडे येत आहेत तिथे बदल होतो आहेत. आज लगेच दिसणार नाही, पण पुढच्या 10 वर्षात तरी तुम्हाला सह्याद्रीसारखे अजून 100 उदाहरणं नक्कीच दिसतील. एवढं मला म्हणजे आता सध्या जरी आम्ही ज्या सर्वांबरोबर बोलतो, सर्वांबरोबर भरपूर काही संवाद उतरवतो, सह्याद्रीला सातत्याने लोकांचं येणं जाणं आहे, तर त्यातून दिसत आहेत का तसा विचार हा कमीत कमी 200 ठिकाणी तरी चांगल्या पद्धतीने रुजतो आहेत. म्हणजे महाराष्ट्रामधल्या होऊ शकतो म्हणजे बदल तुमच्या सांगण्यानुसार आता? नक्कीच. म्हणजे आज आता जर पाहिलं तर तरुण पिढी थोडं गोंधळायला अवस्थेत आहे ग्रामीण भागातली. एकीकडे सगळ्यांना असं वाटतं का सरकारने सगळे बदल घडवले पाहिजेत, हा जुना जो विचार आहे. तशा याच्यातही काही लोक आहेत, पण त्याचबरोबर नवीन जे आता जग फिरतायत, बघतायत, ज्यांना कळत आहेत. जर IT सेक्टर जर उभं राहिलं असेल पूर्ण देशामध्ये, फार्मा सेक्टर उभं राहिलं असेल, तर त्याच्यामध्ये सरकारचा किती रोल आहे? खरा आहे तर तो सगळ्या त्या क्षेत्रातल्या ज्यांनी एक 30-40 वर्षापूर्वी पूर्ण जागतिक बाजारात समजून घेतलं, त्यांनी त्याला स्वतःच्या याच्यावर म्हणजे हुशारीवर, ताकदीवर बदलायचा प्रयत्न केला, तर त्यांनी ते 2 सेक्टर उभे केलेत. मी आत्ता 1 महिनाभरापूर्वी टाटा चेअरमन सह्याद्रीला आले होते, तर त्यांच्याकडे हा विषय एक अशा नजरेने काढला की ते साधारण 35 वर्षापूर्वी साधारण 80-85 दरम्यान त्यांनी TCS कंपनी जॉईन केली. ते एक शेतकरी कुटुंबातूनच आहेत.
तामिळनाडूतल्या एका म्हणजे कावेरी नदीच्या काठावरच्या एका भागातले आहेत. तर त्यावर अर्थाने त्यांनी सह्याद्री समजून घ्यायला आले होते. तर मी त्यांना प्रश्न केला की 35 वर्षात जसं IT सेक्टर बदललं, म्हणजे काहीच नव्हतं ना, एक साधारण 80-85 दरम्यान काय होतं भारतामध्ये, तसं पाहिलं तर सुरुवात असेल फक्त. आणि पण आज जे काय आहेत भारताचं एक मोठं नाव आहे IT सेक्टरमध्ये, ते बदललं तर मग शेती क्षेत्र बदललं नाही तर काय व्हा. तुम्ही स्वतः म्हणजे IT इंजिनियर व्हायच्या ऐवजी जर एक शेतकरी म्हणून राहिले असते तर काय चित्र असतं. त्यांनी त्या अर्थाने त्याविषयी जे उत्तर दिलं काय म्हणे, TCSला मी जॉईन झालं तेव्हा 85 लोक होते, आज TCSमध्ये 5 लाख लोक काम करतात. आणि हे जे बदल झाला ना, म्हणजे एक TCS जशी बदलली ऑर्गनाईज, तसं पूर्ण IT सेक्टर बदललं किंवा देशाची पूर्ण इकॉनॉमी बदलली सर्व्हिस सेक्टरची. आता तिथे बदल होण्यामध्ये सरकारचा वाटा असेल तर फार झालं तर 1% आहेत. काही थोड्याशा पॉलिसी त्यांनी फेवरेबल बनवल्या असतील, मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्याला जोडून काही सरकारची इतर काही थोडंफार सपोर्ट असेल. पण जे काही घडवलं तर त्या क्षेत्रातल्या यांनी जे पुढाकार घेतलेला त्या काळातले तरुण असतील आणि त्याला जोडून तसा एक जागतिक विचार का आपल्याला जे उत्पादन तयार करायचं जागतिक बाजारात, सॉफ्टवेअर तयार होत आहेत ते अमेरिकेत जाऊन विकायचे आहेत, जपानमध्ये जाऊन विकायचे आहेत, हा विचार तो रुजला आणि त्यांनी तो प्रत्यक्ष राबवला. तिथे जे घडलं ते शेतीत घडलंच नाही. शेती 85 साली जेवढी होती जिथं असेल तिथंच आज आहे. म्हणजे मनोवृत्तीच्या दृष्टीने माणसाचा विचार तसाच आहे अजूनही थोडंसं म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक तर थोडा म्हणजे कवी कल्पना असल्यासारखा, शेतकरी राजा बळीराजा अन्नदाता असल्या कल्पनामध्ये मग तो स्वतः शेतकऱ्यापासून तर त्याच्या भोवती ग्राहकापासून सगळे असेच एका थोड्याशा त्या जुनाट मानसिकतेमध्ये. खरं तर हा व्यवसाय आहे, तो व्यवसाय जागतिक बाजार टिकतोय का आणि त्यामध्ये त्या प्रत्येक माणसाला सन्मान जगता येईल का, अशा पद्धतीने तिथं घडते का, त्याची व्यवस्था उभी राहते का, याच्या भोवती विचार असायला पाहिजे. आणि तसं ते शेती क्षेत्रातील लोकांचा, तो बाहेरच्या लोकांचा नंतर जे तिथे जन्माला आले, जे त्या क्षेत्राचा भाग आहेत त्यांची ती मनोवृत्ती पहिली बदलायला पाहिजे. ती बदलली तर मग घडणारच आहे ना, बदल घडणारच आहेत. बदल काय आता सरकारसाठी थांबून नाही राहणार, तर ते आत्ताच घडायला लागलं असं मला वाटतं. आणि इथून पुढचा बदल मग तुम्हाला दिसेल. जसं इतर सेक्टर बदलले तसं शेती क्षेत्रसुद्धा बदलेल, हा मला तरी आत्मविश्वास आहे. त्यांनाही मी प्रश्न विचारला होता. त्यांनी सगळ्यांनी शासकीय समित्यांवर काम केलं आहे, तुम्ही पण केलं आहे. ICAR अनेक याच्यात तुम्हाला सरकार विचारतं. तुमचं काय मत आहे? तुम्हाला शासकीय पुरस्कार पण मिळाले, शासकीय योजना जलयुक्त शिवारसारखी तुम्ही राबवली, त्याच्यात तुम्ही पहिले पण आले होते. तुमचं काय मत आहे शासकीय धोरणाविषयी आत्ताच्या, म्हणजे महाराष्ट्र सरकारचं विचारतो. धोरणं चांगले आहेत, धोरणं चांगले, पण जोपर्यंत ते शेतकऱ्यापर्यंत येत नाही, बांधापर्यंत येत नाही, तोपर्यंत मला काही बोलता येत नाही त्याच्यावर. त्याची कृती झाली पाहिजे, धोरणांची कृती झाली पाहिजे, ॲक्शन झाली पाहिजे, इतकंच मी सांगू शकेन. आपला वेळ पण संपलेला आहे. तरी एकदा सर्वांना यांना विचारतो, चंदाताईंना, तुम्हाला काही कॉमेंट करायची एकूण आत्ताची राहिलेली याच्यात? मगाशी तुम्ही गोहत्या बंदीबद्दलचा प्रश्न एक विचारला होता, त्याला थोडंसं उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. तर याचा काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये तो शेतकऱ्यांचं पण ते मत आहे निश्चितच. आणि दूध व्यवसाय जर का जास्त फायदेशीर व्हायचा असेल तर नक्कीच याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण शेतकरी पहिल्यापासून जेव्हा त्या गायी भाकड होतात तेव्हा त्यांना विकून टाकायचं हीच शेतकऱ्याची पहिल्यापासूनची मानसिकता आहे. आणि त्यांच्या नैसर्गिक मरणापर्यंत त्यांना सांभाळणं हे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही आहे. दुसरं मला एक असं वाटतं की सरकारला आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं दर्जा नियंत्रण, गुण नियंत्रण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करून याची अंमलबजावणी फार सुधारण्याची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता दुधाच्या दराबद्दलचा आपला सगळा विषय आपला चाललेला आहे. तर त्यामध्ये असं ऐकिवात येतं की भेसळीचं दूध आज उपलब्ध आहे. म्हणजे जे भेसळीचं सुद्धा त्याला म्हणता येणार नाही, की जे दूधच नाही आहे, दुसरंच काहीतरी रसायन दूध म्हणून विकलं जातं आहे, पण त्याच्यावरती नियंत्रण काहीच नाही आहे.
मग हे भेसळीचं किंवा रसायनाचं दूध मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे दुधाचे दर पडतात का, काही कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे अधूनमधून छापे टाकले जातात आणि हे सगळं भेदलं जातं. परंतु त्याच्यावरती सारखं हे दर्जा नियंत्रण करण्याची गरज आहे. नंतर आपण एक थोडंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता पशुसंवर्धन क्षेत्रामधली जी औषधं आहेत आणि अर्थातच माणसांमधली सुद्धा जी औषधं आहेत, त्या औषधांचं सुद्धा गुणनियंत्रण, दर्जा नियंत्रण करण्याची गरज आहे. आणि हे आम्हाला केव्हा लक्षात आलं की आम्ही पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये जी औषधं वापरतो नेहमी, त्या औषधांचा, इंजेक्शनांचा कितपत काय परिणाम होतो हे आम्हाला माहिती आहे. एकदा आमच्याकडे परदेशातले एक पशुवैद्य आले होते आणि त्यांनी काही औषधं बरोबर आणली होती आणि ते जाताना त्यातली काही औषधं मागे सोडून गेले. आणि ती औषधं आम्ही जेव्हा वापरली तेव्हा त्याचा जो परिणाम आम्हाला दिसला तेव्हा आमचे डोळे खाडकन उघडले की आम्हाला औषध म्हणून काय दिलं जातं या कंपन्यांकडून. तर या सगळ्या गोष्टींवरती सरकारने नियंत्रण आणण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. विलासराव, तुम्हाला काही एखादी दुसरी कॉमेंट आपल्या याच्यात राहिली असेल तर? मला वाटतं म्हणजे तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्यातून तुम्हाला अपेक्षा असलं थोडंसं म्हणजे सरकारविषयी काय अपेक्षा आहेत अशा अर्थाने फक्त मी थोडंसं शेवटचं एक मत व्यक्त करतो. खरं म्हटलं तर आत्ता आपल्याकडे शेतीमधल्या प्रश्नाकडे बघायला एकच दृष्टिकोन जर ठेवला की शेतकऱ्याचं शिल्लक उत्पन्न, नेट इन्कम काय आहे त्या त्या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं, तुम्ही जळगावच्या, नाशिकच्या, साताऱ्याच्या, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याची पिकं वेगळे आहेत आणि त्याचबरोबर तिथल्या काही समस्या वेगळ्या असतील पिकानुसार, वातावरणानुसार, पण सगळ्यांचा उद्देश शेवटी जे करणार शेती करण्याचा हा त्याचं एक व्यवसाय म्हणून त्याचं नेट इन्कम काय निघतं ह्याच्या संदर्भातलंच त्याचं एकंदरीत विचार असतो. मग तो मग शेळीपालन करतोय का, मग तो ऊस पिकवतोय का, ते द्राक्ष लावतोय का, कापूस लावतोय. आपण ते नेट इन्कम आहे ना हे त्याला कुठंच आपण त्याला मोजतच नाहीत असं माझं थोडंसं निरीक्षण आहे. आपण त्याची उत्पादकता वाढते का, त्याचे उत्पादन वाढवण्यावर त्याच्यावर आपण म्हणतो त्याला खतं द्या, औषधं द्या, त्याला पाणी द्या, या सगळ्या गोष्टी बोलतो. किंवा मग त्याला आपण इतर काही प्रक्रियेसाठी जागा द्या, व्यवसायासाठी मदत करा असं काही बोलतो. नेट इन्कम वाढवण्यासाठी आणि ते नेट इन्कम वाढवण्याची काय भाषा असायला पाहिजे. जसं आता म्हणजे थोडंसं ढोबळ जे बोललं जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे डबलिंग फार्मर इन्कम. डबलिंग म्हणजे नक्की काय. महाराष्ट्रातल्या सरासरी शेतकऱ्याचं जर तुम्ही पाहिलं पुऱ्या सगळ्या याचा ॲव्हरेज काढला तर 10,000 रुपये साधारण प्रति कुटुंब, शेतकरी कुटुंबाचं प्रति महिन्याचं उत्पन्न आहे. आता तेच जरा इकडे गेलं ताईने जो उल्लेख केला तिकडच्या बिहार आणि झारखंडसारख्या भागात, तिथे जर 4,500 रुपये प्रति कुटुंब प्रति महिना उत्पन्न आहेत. ते बी किती 5 जण सरासरी कुटुंब जर म्हटलं तर तुम्ही पाहिलं तर महिन्याला एखाद्या व्यक्तीला 1,000 रुपये मिळत असेल आणि त्याचं तुम्ही डबल केलं, 1,000चे 2,000 केलेत, त्याच्या परिस्थितीत काय बदल झालं. आपण एकीकडं मिनिमम वेजेस ॲक्ट देशामध्ये आपण सगळा त्याचं तो सगळीकडंच प्रत्येक क्षेत्रासाठी आहे तो, आणि ते मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे जरी म्हटलं तर कमीत कमी आज एका व्यक्तीच्या हातामध्ये आपण अपेक्षित करतो की त्याला 12,000 ते 13,000 रुपये प्रति व्यक्ती जायला पाहिजे. म्हणजे 5 लोक जर घरातले काम करत असतात तर 60,000 रुपये त्याच्या घरात मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे येतात. आणि शेतकऱ्याच्या घरात 10,000 रुपयेसुद्धा जे ते पण शाश्वत नाही, येतील का नाही माहिती नाहीत, ते ॲव्हरेज आहेत. म्हणजे एखादं तर ते उलटं तोट्यात चाललं, 10,000 मिळाले नाहीत, उलटं बुडालेत असं आहे. तर हा जो काही गोंधळ आहे याच्यामुळे शेतीच्या संदर्भातले धोरणं ठरवण्यामध्ये अडचण येते असं मला वाटतं. त्यामुळं मिनिमम इन्कम प्रति शेतकरी कुटुंब काय असायला पाहिजेत आणि त्याच्या भोवती मग धोरणं, मग त्या भागातल्या पिकांभोवतीची काय धोरणं असतील का, उत्पन्न येत नसेल तर नक्की काय घडतात, मग काय उत्पादकते संदर्भातले प्रश्न आहेत का, मार्केट संदर्भातले आहेत, पण त्याच्या भोवती धोरणं ठरवायला शक्य होईल. ते मेजर करायला सुरुवात करायला पाहिजेत आणि त्यानुसार आपली सगळी चर्चा शेती जर चालायला लागली, कारण प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी म्हणून नाही म्हणत, प्रत्येक व्यक्ती जो काही अपेक्षा करतो की सन्मानाने जगता यावं, एवढं त्याला आर्थिक उत्पन्नाची साधनं असावेत, ही त्याची व्यवस्थेकडून अपेक्षा आहेत. कोणत्याही व्यवस्थेकडून, ती राजकीय व्यवस्था म्हणा, सामाजिक व्यवस्था म्हणा. आता ते मिळत नाही म्हणून मग त्याच्यातून संघर्ष तयार होतो. जो काही आपण त्याला आत्ता तो आरक्षण स्वरूपातून बाहेर येणार म्हणा किंवा अजून इतर जातीपातीतलं म्हणा, पण सन्मानाने जगता येईल एवढं उत्पन्न शेतकऱ्याचं मिळतं आहे का, त्याची व्याख्या काहीतरी करायला पाहिजेत. आम्ही एकदम आमच्या सह्याद्रीपुरती तरी केली की प्रति महिना 50,000 रुपये हाय त्या क्षेत्रातून त्याला
मिळाले पाहिजेत अशा प्रकारची आपल्याला व्यवस्था उभी करायची. 3 एकर सरासरी जर क्षेत्र आहेत तर थोडक्यात त्याला जवळजवळ 6 लाख रुपये उत्पन्न 3 एकरातून यायला पाहिजेत. 50,000 रुपये गुणिले 12 आणि 6 लाख रुपये जर 3 एकरातून यायचे 2 लाख रुपये उत्पन्न एकरी यायला पाहिजे. तर मग त्याला शेतीमध्ये रस आहेत. 2 लाख रुपये यायचे असेल तर त्यासाठी तसा विचार करावा लागेल. त्यानुसारचीच पिकं त्यासाठी व्यवस्था तो विचार म्हणून धरून जर यंत्रणा तयार झाली तर बदल होतं. तर हा मला वाटतं की ना म्हणजे प्रति शेतकरी कुटुंब आणि त्यासाठी प्रति एकर उत्पन्न याची प्रत्येक भागानुसार व्याख्या ती बदलू शकते. आता जिथं समजा सरासरी क्षेत्रच जास्त आहेत, आता जळगावसारख्या भागात किंवा तिकडे थोडं विदर्भात गेलं तर सरासरी क्षेत्र 5 एकरपासून 10 एकर 50 एकरपर्यंत आहे. तर तिथं पर एकरची व्याख्या वेगळी होऊ शकेल. आणि काही जर थोडंसं इकडे तुम्ही कोकणाकडे गेलं तर तिकडे गुंठ्यामध्ये जमीन आलेली, त्यानुसार मग तिथली पिकं त्यानुसार त्याचे व्यवसाय अशी रचना करून जर आपण प्रश्नाकडे बघायला लावू शेतीच्या तर मग चित्र वेगळं असेल. या सकारात्मक नोंदीवर आपण ही मुलाखत संपवूयात. विश्वासराव पाटील, विलास शिदले आणि डॉक्टर चंदा निमकर तुम्ही इथे आलात. साधना परिवार, मुक्तांगण आणि मैत्र परिवार या सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना सन्मान देण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल तिघांच्या वतीने आणि संयोजकाच्या वतीने आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मी 1 मिनिटाचं निवेदन करतो फक्त. आत्ता आपण 3 शेतकऱ्यांची मुलाखत, पाऊस हा असा विषय असूनही 2 तास आपण सर्वजण इथं इतक्या शांतपणे आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सुरुवातीलाच बोललो आहे. याच सिरीजमधला पुढचा भाग म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशन, मुक्तांगण मित्र आणि साधना, आम्ही जी 3 वैज्ञानिकांची मुलाखत असं म्हटलो. आत्ता जसा कृषी दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम केला तसा आम्ही 27 किंवा 28 फेब्रुवारीला 2025च्या याच सभागृहामध्ये 3 राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असा एक कार्यक्रम करणार आहोत. आणि साधनाचे अलीकडच्या काळातले नजीकच्या 2 महिन्यातले 2 कार्यक्रम ठरले तेही मी सांगून ठेवतो. एक साधनेचा 15 ऑगस्टला वर्धापन दिवस असतो, त्यामुळे 14 ऑगस्टला याच ठिकाणी शेजारच्या हॉलमध्ये त्या वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन होणार आहे. मिलिंद बोकील यांचं ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य याच्यावर एकूण 5 दीर्घ मुलाखतींचा तो विशेषांक आहे. आणि एका लेखकाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं त्याचा वावर आणि त्यावर आधारित एक दिवसभराचं चर्चासत्र ते आपल्या त्या हॉलमध्ये होईल. 14 ऑगस्टला होईल बहुधा. आणि दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम, न्यायमूर्ती MC छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीर्घकाळ होते, भारताचे परराष्ट्रमंत्री होते, अमेरिकेत भारताचे राजदूत होते. त्यांचं रोजेस इन डिसेंबर नावाचं खूप महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. त्याचा मराठी अनुवाद, त्याची जवळपास 40 वर्षानंतर येणारी आणि इतका काळ आउट ऑफ प्रिंट असलेली नवी आवृत्ती ती साधना प्रकाशनाकडून येते. आणि तोही कार्यक्रम आपण 29 किंवा 30 सप्टेंबरला याच सभागृहात करणार आहेत. तिथे आपल्याला 3 न्यायमूर्तींना ऐकण्याची संधी मिळणार आहे. तर हे 3ही कार्यक्रम लक्षात ठेवा आणि जरूर जॉईन व्हा. थँक्यू.